जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम रूप पाहता लोचनी 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 पाहता लोचनी पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख सुख झाले वो साजनी साजनी परवा झाले वो साजनी सुख झाला वो साजनी परवा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल भगवा विठ्ठल भगवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल भगवा विठ्ठल भगवा माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल माधव बरवा माधव बरवा विठ्ठल
बरवा बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण 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 जय जय राम। सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठो माऊलिये हाची वर देई विठो माऊलिये हाची वर देई संचरो निराही हृदया माझी गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही न मागे आणिक तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम दे मज प्रेम सर्व काळ विठ्ठला विठ्ठला सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी भगवंताच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं काही मागणं मागितलेलं आपल्याला दिसून येतं. त्या मागणीचा माझ्या मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीनं जेवढा विचार करणं शक्य आहे तेवढा विचार करण्याचा मी प्रयत्न करतो. चालू असणारा प्रातिवार्षिक नामसप्ताह यंदा 50वे वर्ष पूर्ण करतो आहे. त्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या उत्साहानं आपल्या सर्वांच्या सहकार्यानं अत्यंत आनंददायी असा सोहळा संपन्न होतो आहे. त्यामध्ये काही पूर्व प्रारब्धानं पूर्व ऋणानुबंधानं काही पुण्याईनं मारुतीरायांची काही सेवा करण्याचा योग प्रारब्ध पुण्य माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालं. मी आपल्या सर्वांच्या दर्शनानं स्वतःला धन्य समजतो. एखादा सप्ताह सुरू करणं कोणाला वाईट वाटू देऊ नका, पण सप्ताह सुरू करण्या एवढी सोपी गोष्ट या जगात दुसरी कोणतीच नाही.
4 लोक एकत्रित आले, सप्ताह करायचा असं ठरलं आणि सप्ताह सुरू झाला. 4 ठिकाणाहून 4 पैसे गोळा होतात, सप्ताह सुरू होतो. सप्ताह सुरू करण्या एवढी सोपी गोष्ट या जगताच्या पाठीवर दुसरी नाही. पण चालू केलेला सप्ताह 50-50 वर्ष टिकवून ठेवणं याच्यासारखी अवघड गोष्ट या जगताच्या पाठीवर दुसरी. ते सोपं नसतं. सुरू करणं सोपं असतं. मंदिर बांधणं कुणालाही शक्य आहे. 4 भिंती उभ्या केल्या, मध्ये मूर्ती बसवली, मंदिर बांधणं कुणालाही शक्य आहे. पण बांधलेल्या मंदिराचं पावित्र्य टिकवणं याच्यासारखी अवघड गोष्ट नाही. सप्ताह सुरू करणं कुणालाही शक्य आहे. पण चालू केलेला सप्ताह 2-3 पिढ्या सातत्यानं टिकवून ठेवणं, 50-50 वर्ष असे उत्सव टिकवून ठेवणं, गावाची मर्यादा, गावामध्ये असणारं उत्पन्न, गावामध्ये असणाऱ्या वारकऱ्यांची संख्या, या सगळ्याचा विचार गृहीत धरून 50-50 वर्ष एखादा सप्ताह टिकवून ठेवणं. आणि त्याच्यातही खरं सांगायचं झालं तर गावागावात निर्माण झालेले वाद, याच्यातून सप्ताह टिकून ठेवणं ही सोपी गोष्ट नसते. त्याला फार पारमार्थिक धैर्य लागत असतं, त्याला फार मोठी निष्ठा लागत असते. संप्रदायाच्या संबंधानं अंतःकरणामध्ये अत्यंत पवित्र आणि समर्पणाची भावना असावी लागते, टिकावी लागते. तर असे सप्ते टिकून राहतात. नाहीतर चालू झालेले पण 2ऱ्या-3ऱ्याच वर्षी बंद झालेले उत्सवही आम्ही डोळ्यांनी बघितले. कारण पहिल्या वर्षी आम्हीच कीर्तनं करतो. बरं, आमची कीर्तनं अशी नसतात की पुढच्या वर्षी आमंत्रणच येऊ नये. पण तरीसुद्धा ज्या अर्थी आमंत्रण येत नाही त्या अर्थी आम्ही चौकशी करतो. सप्ताह चालू होताना बंद पडला हो. ही परिस्थिती अनेक ठिकाणी. आपल्या सप्ताहाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण साजरं करत आहात. आपल्या सर्व गावकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो, आपल्या श्रद्धेपुढे नतमस्तक होतो, आपल्या निष्ठेपुढे, आपल्या या भावभक्तीच्या सातत्यापुढे नतमस्तक होतो आणि तुकोबारायांच्या अक्षरांची अल्पस्वल्प सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठला तुकोबारायांचा मागणीपर प्रकरणातला अभंग आहे. आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. अभंग सर्वांच्या पाठातला आहे. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. सगळ्यांच्या पाठातला अभंग. या अभंगातून तुकाराम महाराजांनी भगवंताच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं मागणं मागितलेलं दिसून येतं. हे मागणं तुकोबाराय मागतात. का मागतात? गरज काय? कोणत्याही व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये मागणं निर्माण होण्याचं काय कारण असू शकतं? मला मागावं असं का वाटतं? काय मानवी जीवनामध्ये अशा प्रेरणा निर्माण होत्यात की ज्याच्यामुळे माणसाला असं वाटतं की आपल्याला हे मिळावं आणि याच्याकरता मनुष्य मागतो? काय कारणाने मागत असेल? बाकीच्या विस्ताराचा विचार न करता थोडा संकोच करून मी आपल्याला थोडंसं मानसशास्त्रीय कारण इतकंच सांगतो की मनुष्य मागणं मागतो त्याच्या मागे 2 कारणं असतात. ऐका, कोणताही मनुष्य कोणी असो, तो जे मागणं मागतो त्या मागणीच्या मागे 2 कारणं असतात. एकतर त्याला त्याची गरज असावी आणि दुसरं म्हणजे त्याच्याजवळ ते नसावं. गरज आणि अप्राप्ती या 2 कारणातून माणसाच्या अंतःकरणामध्ये मागणीचा उदय होत असतो. मला त्याची आवश्यकता वाटावी, गरज वाटावी आणि माझ्याजवळ ते नसावं. मला ज्याची गरज नाही ते मी मागणार नाही आणि माझ्याजवळ जे आहे ते मी मागणार नाही. गरज असावी पण जवळ नसावं. एखादा भिकारी भीक मागतो, आपल्या दारामध्ये येतो, माय बाप भिक्षा वाढा, 2 दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा कण नाही, काहीतरी वाढा. असं म्हणल्यानंतर आपल्या घरातली गावातली कोणी मायमावली घरामध्ये जाते, चतकोर अर्धी भाकरी आणते, त्याच्यावर काही कालवण टाकते, त्याच्या पदरामध्ये टाकते, त्याला सांगते बाबा कुठंतरी सावलीला बसून खा, पाणी पी. भिकारी भीक मागतो का? कारण त्याला भूक लागली, त्याला अन्नाची गरज आहे. लक्षात ठेवा, भिकाऱ्याला अन्नाची गरज आहे म्हणून भिकारी भीक मागतो. मला आपल्याला असं विचारायचं आहे, अन्नाची गरज फक्त भिकाऱ्यालाच आहे का? श्रीमंताला अन्नाची गरज नाही? भूक काही फक्त गरीबालाच लागते, भिकाऱ्यालाच लागते, श्रीमंताला भूक लागत नाही? लागते ना. अरे गरीबाला तर फक्त अन्नाचीच लागते,
श्रीमंताला कशा कशाची भूक लागेल सांगता येत नाही महाराज. पण तुम्ही कधी असं बघितलंय का की एखादा अत्यंत श्रीमंत कोट्याधीश मनुष्य लांब लचक गाडीतून आपल्या दारामध्ये उतरला आणि दारामध्ये उभं राहून माय बाप भिक्षा वाढावं 2 दिवस असं म्हणेल? तो म्हणणार नाही. भूक गरीबालाही लागते, भूक भिकाऱ्यालाही लागते, भूक श्रीमंतालाही लागते. अन्नाची गरज दोघांनाही आहे. पण श्रीमंत मनुष्य भीक मागत नाही, दरिद्री मनुष्य भीक मागतो का? कारण अन्नाची गरज जरी दोघांनाही असली तरी गरिबाजवळ भिकाऱ्याजवळ अन्न उपलब्ध नाही. आणि श्रीमंताच्या घरी त्याची बायको स्वयंपाक करून पंचपक्वान्नाचं ताट वाढून वाट बघत बसली, साहेब कधी येतील. तो मागणार नाही आपल्याकडे. मला ज्याची आवश्यकता, म्हणून मी म्हटलं 2 कारणांचा विचार करा. गरज आणि अप्राप्ती या 2 कारणांनी माणसाच्या अंतःकरणात मागणं निर्माण होतं. माझ्याजवळ जे नसेल ते मी मागेन आणि मला ज्याची गरज नाही ते मी मागणार नाही. मला ज्याची गरजच नाही ते का मागेल? आता आपण इथे बसलो सगळे, मी जर सगळ्यांना विचारलं वाटी वाटी विष खाता का हो, तर हो म्हणेल का हो कोणी? अरे कुणाला गरज आहे त्याची? कुणाला गरज आहे? कोणी विष द्या म्हणून मागायला जात नाही, कारण कुणाला त्या विषाची गरज नाही आहे, कारण कुणाला मरण्याची इच्छा नाही. जगस्प्रहे आस्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगापडिये. ज्ञानोबरायांची भाषा ऐका. कुणाला गरज आहे? ज्याची आपल्याला गरज नाही ते आपण मागणार नाही. आमचे एक मित्र परदेशाला गेले, अमेरिकेमध्ये जाऊन राहिले. 7-8 वर्ष त्यांचं काय काम होतं माहीत नाही. ते काम सगळं केलं आणि 7-8 वर्षानंतर परत आले. वारी होती, वारकरी होते, घरातली वारी होती. आषाढी वारीला आले पंढरपूरला. पंढरपूरला आल्यानंतर मला भेटायला आले, बैठकीत बसले. जय हरी जय हरी, नमस्कार चमत्कार सगळं झालं. मी आपलं आता भेटल्यावर काय कधी आलात, काय नाही, किती वर्ष तिकडं होतात, काम झालं का तुमचं, कुठं राहिला होतात, काय पगार मिळाला, तुमचे पैसे कसे, आमचे कसे, अमुक काय तमुक काय, काय व्यवहाराचं बोलायचं असतं. इकडचं तिकडचं सगळं बोलणं झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं झालं तुमचं काम, आता परत जायची गरज? ते म्हणले नाही नाही आता परत नाही जाणार, इथंच राहणार आहे, आलो भारतामध्ये आता इथंच राहणार. म्हटलं चांगलं झालं. बोलणं वगैरे आमचं झालं. त्यांनी बोलता बोलता खिशातून एक बाटली काढली, माझ्यासमोर ठेवली. ते म्हणले महाराज तिकडून येताना खास तुमच्याकरता म्हणून आणलं आहे. म्हटलं बरं काय आहे? ते म्हणले अजून भारतामध्ये आलं नाही औषध, आत्ता अमेरिकेमध्ये या औषधाचा शोध लागला. अजून भारतात काय जगाच्या पाठीवर अजून कुठंच हे औषध मिळत नाही, मुद्दाम तुमच्याकरता आणलं आहे. पोटदुखीवरचा रामबाण इलाज. कशीही पोटदुखी असली तरी या औषधाने राहते. अजून भारतामध्ये हे औषध आलेलं नाही. तुम्ही महाराज लोक कुठं किती काय खाल याचा नेम नाही, म्हणून तुमच्याकरता मुद्दाम पोटदुखीवरचं एक औषध घेऊन आलो. ठेवलं. ते म्हटलं कशावरचं औषध? ते म्हणले पोटदुखीवरचं. मी म्हटलं माझं दुखतच नाही त्याची वाट का? अरे मला जोपर्यंत पोट दुखून औषधाची गरज निर्माण होणार नाही तोपर्यंत मी डॉक्टरकडे जाऊन औषध द्या म्हणेन का? बोला. मला गरज असावी आणि माझ्याजवळ नसावं तर मनुष्य मागणं मागतो. सामान्य विचार आहे. मला याच्यात लांबवायचं नाही, मला याचा विस्तारही करायचा नाही. या 2 गोष्टी मला फक्त आपल्यासमोर ठेवायच्या आहेत की माणसाला गरज असावी आणि माणसाजवळ नसावं तर मनुष्य मागणं मागतो. मला आपल्याला असं सांगायचं आहे, असं विचारायचं आहे की गरज आणि अप्राप्तीतून जर मागणं निर्माण होत असेल तर तुकोबारायांना कशाची गरज आहे आणि तुकोबारायांना काय अप्राप्त आहे? तुकाराम महाराजांनी का मागणं मागावं? तुकोबारायांना कशाची गरज? अरे तृप्त महात्मा आहे महाराज, काही कमी नाही आहे, काही नाही, बस कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. तुकोबाराय बोलतात आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला कशाची गरज नाही. आमच्या आयुष्यामध्ये आता आम्हाला मिळवण्याचं काही राहिलं नाही. आमच्या आयुष्यामध्ये अपूर्णतेचा क्षणसुद्धा आम्ही कधी जगत नाही. इतके आम्ही परिपूर्ण आहोत, इतके आम्ही व्यापक आहोत, इतके आम्ही तृप्त आहोत. तुकोबारायांसारखी तृप्तीची भाषा बोलणारा महात्मा अजून जगतामध्ये अवताराला आला नाही. तृप्ती बोलावी तर तुकाराम महाराजांनी बोलावी. कारण मी आपल्याला खरं सांगू, आपलं थोडं विषयांतर होईल, मला क्षमा करा, पण सरळ सांगतो मी, तृप्ती, समाधान, सुख, आनंद हे शब्द आहेत ना, हे शब्द संसारातले नाहीच आहेत महाराज. हे शब्द मुळातले परमार्थातले शब्द आहेत. हे चुकून संसारात आले.
संसारिक माणसाने हे शब्द उच्चारायचं धाडस करू नये. हे शब्द उच्चारायला धाडस लागतं. आनंद, समाधान, तृप्ती, सुख हे शब्द प्रपंचातले शब्द नाहीत. हे शब्द परमार्थातले शब्द, परमार्थातले. तिथं आहे त्याचं स्थान. कुणी उच्चारून चालत नाही. असं सांगतात बा. वाघिणीचं दूध, आपण गाईचं दूध काढतो, म्हशीचं दूध काढतो, शेळीचं दूध काढतो. त्याला काही पात्र असतं, स्टीलच्या भांड्यामध्ये, कासंडीमध्ये म्हणा, पितळ्याच्या म्हणा, आता काय जर्मन ॲल्युमिनियम, काय जे हिंदालियम, त्याच्यामध्ये दूध काढलं जातं, ते तापवलं जातं. ठीक आहे, हे दूध या भांड्यामध्ये राहतं. परंतु वाघिणीचं जे दूध असतं ना, ते अशा भांड्यामध्ये राहत नसतं म्हण. वाघिणीच्या दुधामध्ये इतकी ताकद असते असं सांगतात की ते जर अशा स्टीलच्या, पितळ्याच्या भांड्या, तांब्याच्या, हिंदालियमच्या, ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जर वाघिणीचं दूध काढलं तर त्या दुधामध्ये इतकी ताकद असते म्हणे की अशा भांड्यांना खालून छिद्र पाडून ते दूध निघून जातं. इतकी ताकद त्या भांड्यामध्ये, त्या दुधामध्ये असते. कुणाच्या? वाघिणी. असं सांगतात. मी प्रयोग केले नाहीत. तुम्हाला करायचे असले तुम्ही करून बघा, म्हणजे आम्हालाही कळेल खरं का खोटं आहे. लोक सांगत आले ते मी आपल्याला सांगतो. वाघिणीच्या दुधामध्ये इतकी ताकद असते की अशा भांड्यांना छिद्र पाडून हे दूध खालून निघून जातं. मग वाघिणीचं दूध जर काढायचं असेल ना, तर त्याला अशी भांडी चालत नाहीत. त्याला सोन्याचं पात्र लागतं, सोन्याचं. त्या सोन्याच्या पात्रामध्ये वाघिणीचं दूध टिकतं, इतर भांड्यामध्ये टिकत नाही. तसं सुख, समाधान, तृप्ती, आनंद हे शब्द आहेत ना, हे संसाराच्या पात्रात टिकत नाहीत. त्या पात्रात घेतले की या संसाराला छिद्र पाडून कधी खालून निघून जातील, पत्ता लागायचा नाही. त्याला परमार्थाचं पात्र लागतं तर हे दूध टिकत नाही महाराज. समाधानाची भाषा बोलावी तर संतांनी बोलावी हो. तृप्तीची भाषा बोलावी तर तुकोबारांनी बोलावी. आनंदाची भाषा बोलावी तर तुकोबारांनी बोलावी. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. अरे सामान्य भाषा आहे का महाराज? आपलं घरी एकट्याने म्हणलं तरी आपल्याला सहन होत नाही. हे तुकोबाराय जगासमोर बोलून दाखवतो. काय ताकद असेल, काय कमी आहे तुकोबारांना बोला ना. काय अतृप्त काय आहे, तृप्त आहे तुकोबाराय. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. काही नाही, काही मिळवायचं राहिलं नाही, काही भोगायचं राहिलं नाही. तुकोबाराय परमार्थातल्या आनंदाच्या अशा उच्च प्रतीच्या अवस्थेवर आरूढ आहेत की त्या अवस्थेवर जगण्यासारखं, भोगण्यासारखं, मिळवण्यासारखं काहीही शिल्लक राहिलेलं नाही. बस तृप्त आहे. धन्योहम धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित, धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्न. बस तुकोबाराय बोलतात आम्ही धन्य आहोत, धन्य आहोत, पुन्हा पुन्हा धन्य आहोत. का बाबा? कारण आता आमच्या जीवनामध्ये काही कर्तव्य नाही. कर्तव्यम मे न विद्यते किंचित, धन्योहम धन्योहम. का बाबा? प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम. आम्हाला जे जे मिळवायचं होतं ते आम्ही सगळं मिळवलंय. आता मिळवण्यासारखं राहिलं नाही म्हणून कर्तव्य राहिलं नाही. एक वाक्य बोलतो बघा, पटलं तर घ्या. काय सिद्धांतच आहे, माझ्या मनाचं काही नाही. ज्याच्या जीवनामध्ये काही प्राप्तव्य असतं ना, त्यालाच काही कर्तव्य असतं. ज्याच्या जीवनात प्राप्तव्य शिल्लक नाही, तो कर्तव्याच्या नादात अडकत नाही कधीच, कधीच नाही. बस तो तृप्त आहे. यस्त्वात्मतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येवच संतुष्टः तस्य कार्यम न विद्यते. कर्तव्यम मे न विद्यते किंचित काम नाही, 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 काम नाही. झालो बाई कामा, झालो
टाळ वाजवा हा नाचू नका, नुसतं वाजवा रे कामा भावल्याचा करू काम नाही काम नाही काम नाही काम नाही हे काम नाही 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 घालू पायी कामा घालू पायी कामा पावला करू तेजा पावल्याचा करू घालू पायी कामा घालू पायी कामा पावला करू तेजा पावला करू तेजा तुकोबाराय बोलून दाखवतात, आपला अनुभव आहे. तुकोबाराय बोलतात, काम नाही झालो पाहिरी कामा फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी नसत्या छंदे जग विनोदे विवळतसे एकाएकी तुका लोकी निराळा. तुकोबाराय भाषा बोलून दाखवतात, साधी भाषा नाही महाराज. काम नाही दोनदा तुकोबाराय बोलतात, तोच आशय. धन्योहम कर्तव्यम मेन विद्यते किंचित प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम. कर्तव्यम मेन विद्यते किंचित काम नाही म्हणून प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम काम नाही. संस्कृतामध्ये काम शब्दाचा अर्थ आहे प्राप्तव्य आणि मराठीत काम शब्दाचा अर्थ आहे कर्तव्य. मराठीमध्ये काम शब्दाचा अर्थ आहे कर्तव्य आणि संस्कृतात काम शब्दाचा अर्थ आहे प्राप्तव्य. तुकोबाराय म्हणतात, काम नाही हा पहिला काम संस्कृत आहे म्हणून काम नाही, हा दुसरा काम मराठी आहे. काम नाही संस्कृतातल्या घ्या, प्राप्तव्य नाही म्हणून काम नाही, म्हणून कर्तव्य नाही. का बाबा, तृप्त आहे, जीवन समाधानी आहे, आनंदी आहे, काही कमी नाही तुकोबारायांना. अरे तुकोबाराय ज्या देशात राहतात त्या देशाचा राजा तुकोबारायांचा दास आहे, काय कमी असणारे विचार करा ना. अशा भूमिकेवर तुकोबाराय आहेत की त्या भूमिकेवर व्यवहार पोचूच शकत नाही. अशा भूमिकेवर तुकोबाराय आरूढ असताना तुकोबारायांच्या जीवनामध्ये कशाची गरज पडली सांगा ना. काय गरज आहे त्यांना, मागण्याची गरज काय? काही गरज नाही, काही नाही. तृप्त आहेत, परिपूर्ण आहेत, कृतकृत्य आहेत, मागणार नाही तुकोबाराय. बरं, यदा कदाचित त्यांना गरज आहे असं आपण मानलं, समजा तुकोबारायांना काही गरज पडली, काही गरज आहे असं तुकोबारायांनी मानलं. मला पुढे असं विचारायचं आहे, त्या तुकोबारायांना जर गरज असेल तर त्यांना अप्राप्त काय आहे? वाटेल ते करण्याचं सामर्थ्य आहे महाराज संतांच्या ठिकाणी. वाटेल ते काहीही तुकोबाराय करू शकतात. काय सामर्थ्य कमी आहे मला सांगा. अरे परमात्मा ज्यांच्या समोर नतमस्तक होतो त्यांचं सामर्थ्य काय असेल विचार करा ना. काय अप्राप्त आहे तुकाराम महाराजांना, काय अप्राप्त आहे ज्ञानोबारायांना? करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी परी पाहे बीज काय नोहे महाराज परी पाहे बीज करील ते काय होणे महाराज करील ते काय होणे महाराज करील ते काय. नाचू नका, नुसता टाळ वाजवा, शेवटी नाचा. काय होणे महाराज
पाहे बीज शुद्ध अंगी पदे पाहे बीज शुद्ध अंगी ज्ञानोबरायांच्या संबंधानं ही भाषा बोलून दाखवतात. करील ते काय नोहे, अरे त्यांना अप्राप्त काय आहे. जड असणारी भिंत जे चालवू शकतात, रेड्याच्या मुखातून वेद बोलवू शकतात, मेलेल्याला जिवंत करू शकतात, त्यांना अप्राप्त काय मला सांगा. काय अप्राप्त आहे? काही नाही, सगळं करता येण्यासारखं आहे. मेले माणूस जित उठवेल, कैसा वासुदेव बोलतो बोल, रोज म्हणतो ना आपण. काय करू शकत नाहीत, वाटेल ते करण्याचं सामर्थ्य. तुकोबारा लोगावला घडलेली घटना, तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये मूल मेलं, बाईनी कीर्तनात आणून टाकलं. तुकोबारायांना अरे आरोप गेला. तुकोबाराय म्हणाले, अरे मेलेल्याला काय करणार, धातया ही पाया पडता नुठी गता यो पंडुसुता. अरे मेलेल्याला जिवंत करता येत नाही. ती बाई म्हणाली, आम्हाला माहीत नाही, आमचा मुलगा जिवंत करून द्या. मग तुकोबारायांनी देवाला प्रार्थना केली, देवा काय हे, तुम्हाला काय अशक्य आहे. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना अणावया. आणि मग तुकाराम महाराजांनी प्रार्थना केल्यावरून कीर्तनामध्ये, तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये मेलेले मूल जिवंत झाले. तुकोबारायांचं कीर्तनामध्ये फरक कसा पडला बघा. तुकोबारायांसारख्यांच्या कीर्तनामध्ये मेलेले जिवंत होत होते, आमच्यासारख्यांच्या कीर्तनामध्ये घाबरू नका, होत काहीच नाही. मी आपलं एक उदाहरण म्हणून सांगितलं, कीर्तनात फरक कसा पडला एवढं. तुम्ही घाबरू नका काय. आणि कीर्तनामध्ये प्राण जावा एवढं पुण्य कुणाजवळ आहे, तुम्ही घाबरूच नका, काही होत नाही आपल्या. मी का बोलतो आपल्याला की तुकोबारायांना काय अशक्य आहे सांगा ना महाराज. तुकोबारायांनी स्वतःनी बोलून दाखवलं, आम्हाला अशक्य काय नाही, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीपुढे. तुकोबारायांनी बोलून दाखवलं, गाढवाचं घोडं देवाला जमेल. सामर्थ्य म्हणून मी थोडं उलटं बोलतो, देवालाही जे जमत नाही ते जे सहज करतात त्यांना संत म्हणतात. संत शब्द एवढ्याच अर्थाने घ्या. देवालाही जमत नाही, तुकोबारांनी करून दाखवलं. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. ब्रह्मदेवाला जमल, ब्रह्मदेवाने काही गाढवं तयार केली, खाली पाठवली. ती गाढवं, आता गाढवं चरायला लागली उकिरड्यावर. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ब्रह्मदेवाने विचार केला, आपण काल काही गाढवं तयार करून खाली पाठवली, ती गाढवं करतात काय, एकदा बघावं तरी. म्हणून त्याने वरून बघितलं ब्रह्मदेवाने, तर ही गाढवं खाली उकिरड्यावर चरत होती. ब्रह्मदेवाला वाईट वाटलं, अरे कशा करता आपण, हे उकिरड्यावरच चरायचं होतं तर आपण कशाला ही गाढवं तयार करून खाली पाठवली, आधीच काही खाली गाढवं कमी आहेत म्हणून आपण वरून पाठवली, कशा करता हा उद्योग. मग नको, या गाढवांचा काही उपयोग नाही ना, या गाढवांचं आपण घोडं करू. ब्रह्मदेवाला जमल. तुकोबाराय म्हणतात, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करून. तुकोबारांनी केलं. अरे ज्यांनी अभंग बुडवल्या त्यांना टाळ घेऊन उभं केलं. गाढवाचं घोडं झालं का नाही सांगा मला. त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला, त्यांना प्रसिद्ध करून दिलं गाढवाचं घोड. मी खरं सांगू, त्या वेळेला तुकोबारायांनी किती गाढवाची घोडी केली माहीत नाही, पण आजही तुकाराम महाराजांची गाथा हेच काम करते. अनेक गाढवांचे घोडे झालेले मी बघितले. आजही तुकोबारायांची अभंग हेच काम करतात महाराज. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. काय असमर्थता कशात आहे सांगा ना. वाटेल ते करण्याचं सामर्थ्य, वाटेल ते सिद्ध करण्याचं सामर्थ्य. त्यांनी फक्त मुखातून शब्द काढावा आणि तो शब्द सिद्धीला जावा, अशी तुकोबारायांची ताकद. तुकोबारायांना गरज कशाचीच नाही, पण मानली तर काही अप्राप्तही नाही. मग गरजही नव्हती, अप्राप्तही नव्हती, तरी तुकोबारायांनी मागणं का मागितलं हा प्रश्न. मागणं बरं, या एकाच अभंगामध्ये नाही, असे अनेक अभंग आहेत की ज्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी मागणं मागितलं. हे चिदान देगा देवा तुझा विसर. मी बाकीचा विषय आत्ता बोलत नाही. अनेक अभंगामधून का बाबा. बरं, दुसरी एक गोष्ट आपल्याला जाता जाता सांग. तुकाराम महाराजांनी मागणं मागितलं हे बुद्धीला न पटणार आहे. त्याचं आणखीन एक कारण मी आपल्याला सांगतो. कारण मागणं मागणाऱ्यांबद्दल तुकोबारायांच्या अंतःकरणात तिटकाराच आहे. मागणं मागणाऱ्यांबद्दल तुकोबाराय चांगलं बोलत नाही. उलट तुकोबारायांचं म्हणणं असं आहे, जो मागण्यासाठी झोळी पसरतो त्याच्या जीवनाला काडी लागावी. भिक्षापात्र अवलंबिणे
जळो झिणे लाजिरवाणे ऐसियासी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. ही सूचना मागणाऱ्यांना नाही आहे, ही सूचना नारायणाला आहे की देवा असं जर कुणी तुझ्यासमोर मागणं मागायला आलं तर त्याची उपेक्षा कर. आणि भगवंतानी तुकोबारायांना सांगितलं मी करीन, पण मलाच जर मागायची बुद्धी झाली तर. तुकोबाराय म्हणाले हात पसरी जेने त्याचे हात पसरी हात पसरी हात पसरी तुका मन करी ब्रह्मांड ठेंगणे मन कर ब्रह्मांड कामन करी ब्रह्मांड ठेवणे मन करी ब्रह्मांड हात पसरी हात पसरी बोलतात देवाचा संबंधानं तुकोबारायांची भाषा आहे. तुकोबाराय म्हणतात देवा मागणं मागणारा तुझ्याजवळ आला तर तू उपेक्षा केली पाहिजे. आणि भगवंताने विचारलं मीच मागितलं तर. तुकोबाराय म्हणतात मग तुझी उपेक्षा आम्ही करू. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. 2 पावलामध्ये सगळं ब्रह्मांड व्यापून टाकून 3रं पाऊल कुठं ठेवू म्हणून विचारणारा जो परमात्मा बळीच्या दारात उभा राहिला. तुकोबाराय म्हणतात असा देव जरी आला मागणं मागायला तरी आम्ही त्याचा धिक्कार करू. हात पसरी जिणे धिक्याचे. कारण मागणं ही सवय चांगली नाही. मागणं मागणाऱ्याच्या जीवनातलं नुकसान फार मोठं आहे. आता काय सांगू मी तुम्हाला. पुराणामध्ये एक वचन आहे, शास्त्राचं एक वचन आहे. शास्त्र असं सांगतं मागणं मागताना द्या असं म्हणावं लागतं की नाही. मला द्या असं म्हणावं लागतं की नाही मागणं मागताना. आणि द्या असं म्हणायला आ करावा लागतो की नाही. आ करावा लागतो. शास्त्राचं म्हणणं असं आहे की मागणं मागताना द्या म्हणताना जेव्हा माणसाचं तोंड उघडलं जातं तेव्हा त्या उघडलेल्या तोंडातून माणसाच्या जीवनातल्या 5 देवता त्याचं जीवन सोडून निघून जात असतात. उघडलेल्या तोंडातून. शास्त्राचं वचन असं आहे देही इति वचनम श्रुत्वा देहस्था पंचदेवता मुखम निर्गत्य गच्छन्ति. काय काय जातं ऐका. श्रीही ह्रीही धीही धृतयः कीर्तयः. विठ्ठला विठ्ठला देही इति वचनम श्रुत्वा. मला द्या असं ऐकल्याबरोबर. देहस्था पंचदेवता. देहात राहणाऱ्या 5 देवता. मुखम निर्गत्य गच्छन्ति. उघडलेल्या तोंडातून बाहेर निघून जातात. काय काय जातं. श्रीही आपली लक्ष्मी आपल्याला सोडून जाते. लक्ष्मी सोडून जाते. ह्रीही लाज आपल्याला सोडून जाते. धीही बुद्धी आपल्याला सोडून जाते. धृतयः धैर्य सोडून जातं. आणि आपली कीर्ती आपल्याला सोडून जात असते. या 5 देवता आपल्याला सोडून जातात. ज्याच्या जीवनामध्ये लाज नाही, ज्याच्या जीवनामध्ये धैर्य नाही, ज्याच्या जीवनामध्ये कीर्ती नाही, ज्याच्या जीवनामध्ये लक्ष्मी नाही, ज्याच्या जीवनामध्ये बुद्धी नाही, असा मनुष्य या जगतामध्ये माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचाच नाही. विठ्ठला विठ्ठला. आता याचा विस्तार करत बसत नाही मी. मागणं मागणाऱ्यांना बुद्धी नसते म्हणून तर मागतो. बुद्धी असणारा मनुष्य स्वकर्तृत्वानं कमावेल ना हो. तो मागायला जाणार नाही. त्याची बुद्धी त्याला सोडून जाते. त्याची लाज त्याला सोडून अरे लाज असणारा मागणारच नाही महाराज. ज्याला लाज आहे तो मागणार नाही. ज्याला लाज आहे तो 5 वर्षांनी पुन्हा दारात येणार नाही. है ना. असं का मागेल मला सांगा ना. लाज असणारा मनुष्य. अरे मागताना माणसाला लाज सोडावी लागते महाराज तरच मागणं मागता येतं. ज्याला लाज आहे तो मागणार नाही. जो स्वाभिमानी आहे तो मागणार नाही. कदापि मागणार नाही. शिवाजी महाराजांनी परत किल्ले मागून नाही घेतले. मनगटाच्या ताकदीवर परत मिळवले. ज्याला लाज आहे तो मागतो. लाज नाही तो मागतो. लाज त्याला सोडून जाते. कीर्ती त्याला सोडून जा. मागणं मागणारा मनुष्य समोरून येताना दिसला तर माणसं गल्ल्या बदलून निघून जातात.
काय कीर्ती त्याची, काय कीर्ती? हे सगळं जर जात असेल, बरं मला ह्याच्या पुढं बोलायचं, मला असं विचारायचं आहे की हे शास्त्राचं वचन माझ्यासारख्या यकश्चित कीर्तनकाराला जर माहिती आहे तर तुकोबारांना माहीत नसेल का? हे तुकोबारांना माहीत नसेल की मनुष्य जर मागतो तर मागताना या 5 देवता त्याला सोडून निघून जातात. हे जर तुकोबारांना माहिती आहे आणि एवढं माहिती असूनही तुकोबाराय मागणं मागतात, काय कारण असेल? काही मागणे हे आम्हा अनुचित म्हणणारे तुकाराम महाराज का मागणं मागत असतील, का देवाच्या दारामध्ये जाऊन झोळी पसरत असतील? काही कारण नाही, तरीही तुकोबाराय मागणं मागतात. का मागतात त्याचा थोडासा विचार सांगतो, फार लांब नेत नाही, थोडासा विचार सांगतो. मागणं मागणाऱ्याला द्या म्हणावं लागतं, आणि द्या म्हणताना उघडलेल्या तोंडातून देवता निघून जातात हे तुकोबारायांना माहिती आहे. पण हेच तुकोबाराय जेव्हा नित्यनियमाप्रमाणे ज्ञानेश्वरी उघडून बसले आणि ज्ञानेश्वरी नित्यनियमाची वाचता वाचता तुकोबारांच्या समोर पसायदान आलं आणि पसायदानाची पहिली ओवी तुकोबाराय बोलायला लागले. काय पहिली ओवी? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. आणि मग तुकोबाराय विचार करायला लागले की द्या म्हणल्यानंतर जर या 5 देवता सोडून जात असतील तर ज्ञानोबाराय द्यावे म्हणतात. ज्ञानोबारायांची कीर्ती कुठं सोडून गेली? ज्ञानोबारायांची लज्जा कुठे सोडून गेली? ज्ञानोबारायांचं धैर्य त्यांना नाही ना सोडून गेलं. मग द्या म्हणल्याने जर हे जात असेल तर ज्ञानोबारायांचं का गेलं नाही? ज्या अर्थी ज्ञानोबारायांचं गेलं नाही त्या अर्थी शास्त्राचं वचन जरा वेगळं बघितलं पाहिजे. काय कारण असेल? आणि ते चिंतन करता करता तुकोबारायांच्या समोर 18व्या अध्यायातली दुसरी एक ओवी आली. त्याचाही विचार सांगतो मी आपल्याला. तुकोबाराय विचार करतात, ज्ञानोबाराय द्या म्हणतात. काय सोडून गेलं? लक्ष्मी सोडून गेली, कीर्ती सोडून गेली, लज्जा सोडून गेली, धैर्य सोडून गेलं, बुद्धी सोडून गेली ज्ञानोबारायांची, काहीच नाही ना. मग द्या म्हणल्याने हे जात नाही, ज्ञानोबारायांचं गेलं नाही. मग तुकोबारायांच्या लक्षात आलं की मनुष्य जे मागणं मागतो आणि ज्ञानोबाराय जे मागणं मागतात या मागणीमध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. मी नंतर येतो तिकडं. मग तुकोबाराय विचार करायला लागले की माणसाला मागू नको म्हणून सांगितलं तर माणूस मागणं मागायचा थांबत नाही. कारण मागणं हा त्याचा स्वभाव झाला. त्याला किती नको म्हणा, कायम हात पसरलेलाच आहे, कायम हात उलथा आहे. असा हातच नाही महाराज, कायम असा. दुसऱ्याला तंबाखू देतानाचा अपवाद जर सोडला तर असा हातच नाही हो, कायम पसरलेला हात. द्या 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 द्या. अहो, जन्माला आल्यावर आईच्या दुधाच्या मागणीपासून जे रडणं सुरू होतं ते मरताना ऑक्सिजनच्या मागणीपर्यंत चालूच राहतं. द्या 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 चालू आहे, कायम चालू आहे. मरेपर्यंत द्या, मरेपर्यंत द्या, मागू नका. ऐकत नाहीत. कारण मागणं हा माणसाचा स्वभाव झाला, स्वभाव झाला. आणि जे ज्याच्या स्वभावात असतं ते काही केलं तरी त्याला सोडून जात नाही. बस लक्षात घ्या. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. तुम्ही किती त्याला आवरायचा प्रयत्न करा, स्वभाव बदलता येत नाही. आपल्या मराठीत एक म्हण आहे, शुंभ जळला काय म्हणतात, पीळ जळत नाही. त्याच्या पुढचं बोलू, त्याच्या पुढचं बोलतो. अजून एक म्हण आहे आपल्या मराठीमध्ये, जित्याची खोड काय पुढं, मेल्याशिवाय जात नाही. मी त्याच्या पुढं बोलू, मेल्याशिवाय नाही, मेलं तरी जात नाही. मेल्याशिवाय काय म्हणतात? जित्याची खोड मेल्याशिवाय नाही, मेलं तरी जात नाही. कशावरून? नाही तर पिंडाला कावळा न शिवायचं कारण सांगा बरं. ज्या अर्थी पिंडाला कावळा शिवत नाही त्या अर्थी ती इच्छा जिवंताची का मेलेल्याची? मेलेल्याची. मग मेल्यावर तरी संपलं का? अरे स्वभाव आहे मागणं मागायचा, माणसाचा स्वभाव बदलत नाही. तुकोबारायांनी विचार केला, आपण कितीदा सांगू यांना मागणं मागू नका, तरी हे मागणं मागायचं थांबत नाही. मग तुकोबारायांना हे लक्षात आलं की ज्ञानोबारायांनी द्या म्हणलं पण गेलं नाही. ज्ञानोबा मग का गेलं नाही त्याचं कारण तुकोबारायांनी ओळखलं. नुसतं द्या म्हणणं हा अपराध नाही. माणसाच्या मागणीमध्ये 4 दोष येतात. माणसाला मागताना 4 गोष्टी कळत नाहीत. कुणाकडे मागावं, काय मागावं, कसं मागावं आणि किती मागावं हे माणसाला कळत नाही. म्हणून माणसाचं द्या म्हणणं बंधनाला कारण. ज्ञानोबारायांचं द्या म्हणणं बंधनाला कारण ठरलं नाही.
मग काय केलं पाहिजे? मग तुकोबारायांनी विचार केला की आपल्याला मागणं मागू नका म्हणून सांगितलं तर लोक ऐकत नाहीत ना, मग असा काही उपाय केला पाहिजे की लोकांचं मागणं थांबावं. याच्याकरता असं मागणं मागून दाखवलं पाहिजे की ज्या मागणीतून मागणं मागायची पाळी येऊन असं करता येईल. आणि याच्याकरता तुकोबारायांना 18व्या अध्यायातलं प्रमाण सापडलं. 18वा अध्याय वाचता वाचता सुरुवातीचा जो कर्मयोग 18व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वरीमध्ये आला, त्याच्यामध्ये ज्ञानोबारायांनी एक दृष्टांत दिला आणि तेवढाच दृष्टांत तुकोबारायांनी उचलला. सिद्धांत नाही घेतला, फक्त दृष्टांत. ज्ञानोबारायांनी 18व्या अध्यायामध्ये कर्माचा विचार करताना सांगितलं, कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता. दृष्टांत काय? जैसी रसरीती मरिता राखीला विशो. ऐका, मी फक्त दृष्टांत सांगतो, मला कर्मे कर्मबद्धता सांगायचंच नाही. रसरीती मरिता राखीला विशो काय आहे? जुन्या काळामध्ये विज्ञान प्रगत नव्हतं, एवढा विकास नाही, एवढी प्रगती नव्हती. जुन्या काळामध्ये माणसाला जर साप चावला तर माणूस मरायचा, भीतीनंच मरायचा. विषारी बिनविषारी नंतर साप चावला ते भीतीनंच माणसं मरायची. कोणातरी एखादा यायचा, कुठला तरी झाडपाला आणायचा, ते पिळून त्याच्या तोंडात टाकायचं, जमलं नाही तर तोंडाला फेस यायचा, माणूस मरायचा जुन्या काळी. आता काळ बदलला, विज्ञान प्रगत झालं, पुष्कळ संशोधनं झाली, शोध लागले. पूर्वीच्या काळामध्ये माणसाला साप चावला तर माणूस मरायचा, आताच्या काळात बदल झाला. आता माणसाला साप चावला तर साप मरायची शक्यता जास्त. इतका माणूस विषारी आहे सध्या, इतका विषार. साप मरेल, माणूस मरणार नाही. पण आता विज्ञान प्रगत झालं, त्याला नेता डॉक्टरकडे, डॉक्टर आपलं एक इंजेक्शन त्याला देतो, सांगतो 2 तास झोपू देऊ नका, जा घेऊन घरी, आता काही विष चढणार नाही. ठीक आहे, मला लांबवायचं नाही, मला आपल्याला असं विचारायचं आहे, असं सांगायचं आहे की साप चावल्यानंतर सापाच्या विषावरचा उतारा म्हणून जे इंजेक्शन माणसाला दिलं जातं ते कशापासून बनवलेलं असतं माहिती आहे? ते सापाच्या विषापासूनच बनवलेलं असतं. त्याच्यावर पॉइझन असं लिहिलेलं असतं. सापाच्या विषापासूनच ते इंजेक्शन, त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया करून सापाच्या विषापासूनच सापाच्या विषावरचा उतारा म्हणून इंजेक्शन दिलं जातं. आता मला सांगा की सापाचं विषच जर सापाचा विषावरचा उतारा असेल तर एखाद्या माणसाला साप चावला तर पळून जाणाऱ्या सापाला पकडून पुन्हा चावून घ्यावं, जगल की नाही? विषावरचा उतारा नाही. बरं, माणसाला साप चावला, सापाच्या विषापासून बनवलेलं इंजेक्शन त्याला दिल्यावर माणसाने 2दा मरायला पाहिजे की नाही? एकदा साप चावला म्हणून आणि एकदा सापाच्या विषापासून बनवलेलं इंजेक्शन दिलं म्हणून 2दा मरायला पाहिजे की नाही? कितीदा मरतो? मरत नाही ना, मरत नाही. का मरत नाही? त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. सापाच्या विषावरचा उतारा हा सापाच्या विषापासूनच बनवलेला असतो, पण तो जसा डॉक्टरच्या सिरिंजमधूनच यावा लागतो तसं मागणीवरचा उतारा मागणीतूनच येतो, फक्त ती मागणी तुकोबारायांच्या अभंगातून यावी लागते. विठ्ठला विठ्ठला आता हे झालं प्रमाण ज्ञानोबारायांचं. रसरीती मरिता राखीला विशो. रसरीती मरिता, रसरीती विशो राखीला. मरणाऱ्याला रासायनिक प्रक्रियेतून जे विष दिलं जातं ते राखतं. झालं. पण याला प्रमाण काय? याला हे झालं, तुम्हाला ज्ञानोबारायांची ओवी प्रमाण म्हणून सापडली, पण याला उदाहरण काय? आणि ते उदाहरण शोधता शोधता तुकोबाराय भागवतात गेले आणि भागवतातलं एक उदाहरण तुकोबारायांना सापडलं. भागवतामध्ये प्रल्हादाचं चरित्र आलं. प्रल्हादाचं चरित्र, सगळं चरित्र सांगावं एवढा वेळही माझ्या हातात नाही आणि आत्ता तो माझा हेतूही नाही. प्रल्हादासाठी भगवान अवताराला आले. त्यांनी त्या हिरण्यकश्यपूला मारलं, प्रल्हादाला मांडीवर घेतलं, सिंहासनावर बसले आणि बसल्यानंतर भगवंतानी प्रल्हादाला सांगितलं, प्रल्हादा तुझ्याकरता म्हणून अवताराला आलो. हाके सरशी उडी घालून या स्तंभ पोडी ऐसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचो. तुकोबाराय म्हणतात तुझ्याकरता अवताराला आलो, तुला संकटातून सोडवलं, आता तुला मांडीवर घेऊन बसलोय, तुझ्याकरता आलो, तुला काही मागणं मागायचं असेल तर माग. प्रल्हादाला म्हणाले भगवान. प्रल्हाद म्हणाले देवा काही मागायचं नाही. काही नाही, काय मागायचं आता?
भगवान म्हणाले नाही नाही, काहीतरी राहिलं असेल ना मनामध्ये, काहीतरी माग. प्रल्हाद म्हणाले देवा, तुम्ही भेटल्यावर जर मागणं जिवंत राहिलं असेल तर एकतर मागणं तरी खोटं नाही तर तुम्ही तरी खोटे. देव भेटावा आणि मागणं जिवंत राहावं. मामी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न तुटे, हे बोल नको ओखटे कानी लाव. अरे भगवान भेटावेत आणि तरी माणसाची जीवदशा तशीच राहावी, अरे हे काय बोलणं आहे? नाही म्हणे देवा, तुमच्याकडे काही मागायचं नाही, मनात इच्छाच राहिली नाही. भगवान म्हणाले बघ, काहीतरी मनात राहिलं असेल रे, कुठंतरी कोपऱ्यात असतं काहीतरी मागणं. नाही देवा, काही मला मागणं मागायचं नाही. नक्की नाही, नक्की नाही. भगवान म्हणाले बघ बरं प्रल्हादा, पुन्हा पुन्हा ही संधी येणार नाही. शेवटी प्रल्हाद म्हणाले देवा, तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का हो? मला तुमच्याकडे काही मागायचं नाही. नक्की नाही. शेवटी प्रल्हाद म्हणाले नक्की नाही देवा, मला काही मागायचं नाही, तुम्हालाच काही पाहिजे असलं तर बोला. कोण म्हणालं? प्रल्हाद भगवंताला, तुम्हाला काही पाहिजे असलं तर बोला. भगवान म्हणाले तू इतका इतका तू मला देणार. प्रल्हाद म्हणाले माझ्याशिवाय कोण देणार? भक्ताशिवाय देवाला देण्याचं सामर्थ्य आहेच कुणाकडे महाराज? देतो, बोला देवा. भगवान म्हणाले बघा प्रल्हादा, मी मागणं मागणार, देशील? देशील नाही देवा, दिलं दिलं. भगवान म्हणाले प्रल्हादा, तुकोबारायांचा गाथा वाचलाय, विचारतो वचना आधी. माणसाने आधी विचार करावा मग बोलावं. नाही देवा, दिलं, काय पाहिजे बोला. भगवान म्हणाले बघ, मागितल्यानंतर परत म्हणायचं नाही एवढं सोडून मागा. मागतो पण मागितल्यानंतर बदलायचं नाही. प्रल्हाद म्हणाले देवा, भक्त आहे, मंत्री नाही. एकदा शब्द दिला दिला, परत बदलणार नाही. काय पाहिजे बोला, मागू मागा. भगवान म्हणाले मग ऐक, मला देतो ना देवा, काय पाहिजे? भगवान म्हणाले काही नाही, माझ्या मनात एकच इच्छा आहे, माझी एकच मागणी आहे, तेवढी पूर्ण कर. काय मागणी? भगवान म्हणाले काही मागणी नाही, एकच मागणी आहे, तू आज माझ्याकडे काहीतरी मागावं, एवढीच माझी मागणी आहे, आता पूर्ण कर. आता प्रल्हाद म्हणाले देवा, शब्दात पकडता काय? मी तुम्हाला शब्द दिला देतो म्हणून, तर तुम्ही माझ्याचकडे पुन्हा तीच मागणी केलीत, काय याला अर्थ आहे? शब्दात पकडता ते काही असो, शब्द दिला ना, आता माझं मागणं पूर्ण कर, तू माझ्याकडे काहीतरी मागावंस अशी इच्छा आहे, माग. प्रल्हाद म्हणाले ठीक आहे देवा, आता तुम्ही म्हणता म्हणून म्हणसी काही मागा, माझी इच्छा नाही, तुम्ही म्हणता म्हणून मागायचं आहे, मला गरज नाही, काय पाहिजे बोल. देणार? दिलं. प्रल्हादाला भगवान म्हणाले दिलं, काय पाहिजे बोल. प्रल्हाद म्हणाले देवा, मला खरंच काही नको होतं, मी आवेशामध्ये येऊन तुम्हाला म्हणालो तुम्हालाच काही पाहिजे असलं तर बोला, तर तुम्ही मला म्हणालात की मी तुमच्याकडे काहीतरी मागावं, एवढीच तुमची मागणी आहे, तर आता मला मागावं लागेल, इलाज नाही, कारण मी तुम्हाला शब्द दिलाय, काय इच्छा बोल. प्रल्हाद म्हणाले काही नाही देवा, माझ्या मनात एकच इच्छा आहे. काय इच्छा आहे? काही नाही, माझ्या मनात एकच इच्छा आहे की माझ्या मनामध्ये कोणती इच्छाच येऊ नये, एवढीच एक इच्छा आहे. मागणं मागून मागणं थांबवता येतं हे तुकोबारायांना तिथं लक्षात आलं. आणि तुकोबाराय विचार करतात की ज्ञानोबारायांचं प्रमाण आहे, प्रल्हादाचं चरित्र आहे, या दोघांना जर एकत्रित आपण केलं तर आपल्याला मागणं मागून मागणं थांबवता येऊ शकतं. म्हणून तुकोबारायांना कशाची गरज आहे म्हणून तुकोबाराय मागत नाहीत, आपल्याला मागावं कसं हे कळावं म्हणून तुकोबाराय मागणं मागतात. ऐका, तुकोबारायांच्या हे लक्षात आलं की मनुष्य जे मागणं मागतो त्या मागणीमध्ये 4 दोष. कुणाकडे मागावं, काय मागावं, कसं मागावं आणि किती मागावं हे माणसाला कळत नाही. ते ज्ञानोबारायांना कळालं म्हणून द्यावे म्हणलं तरी ते बंधनात पडले नाहीत. आपण द्या म्हणलं की बंधनात पडतो. असं का? म्हणून तुकोबारायांनी या 4 गोष्टी आपल्याला कळाव्यात याच्याकरता या अभंगामध्ये या गोष्टी मागून दाखवल्या. मला असं म्हणायचं नाही, ऐका, मला असं म्हणायचं नाही की पहिल्या चरणामध्ये कुणाकडे मागावं, दुसऱ्या चरणामध्ये काय मागावं, तिसऱ्याच्या, असं मला म्हणायचं नाही, असं तुकोबारायांनी शिकवलं आहे असं मला म्हणायचं नाही. मला असं म्हणायचं आहे की ज्या 3 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये मागणं मागितलेलं आहे त्या 3ही चरणातल्या प्रत्येक चरणामध्ये या 4 गोष्टी शिकवल्या. त्या 3ही चरणातल्या प्रत्येक चरणात या 4 गोष्टी मी सरळ सोडवून देतो आणि पुढं जातो.
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयर्या. कुणाकडे मागावं? रखुमाईच्या पतीकडे मागावं. काय मागावं? माझे डोळे तुझ्या रूपाकडे जडलेले असावेत हे मागावं. कसं मागावं? त्याला सोयर्या म्हणून मागावं. आणि किती मागावं? सदा जडलेले असावेत हे मागावं. विठ्ठला विठ्ठला गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. कुणाकडे मागावं? ज्याचं नामरूप गोड आहे त्याच्याकडे मागावं. कसं मागावं? तुझं नामरूप गोड आहे असं त्याचं भजन करत मागावं. काय मागावं? प्रेम मागावं. आणि किती मागावं? सर्व काळ मागावं. विठ्ठला विठ्ठला विठो माऊली हाची वरदेई, संचरोनी राही हृदया माझी. कुणाकडे मागावं? विठोकडे मागावं. काय मागावं? हृदयात राहा म्हणून मागावं. कसं मागावं? त्याला माऊली म्हणून मागावं. आणि किती मागावं? कायमचा राहा म्हणून मागावं. विठ्ठला विठ्ठला म्हणून या अभंगामध्ये तुकोबाराय आपल्याला काय मागावं, कसं मागावं, किती मागावं, कुणाकडे मागावं याचं प्रशिक्षण देण्याकरता मागून दाखवतात. तुकोबारायांना गरज आहे म्हणून तुकोबाराय मागणं मागत नाही. ऐका, तुकोबारायांचा या अभंगातल्या मागणीचा विषय एकच आहे. देई मज प्रेम सर्व काळ. आम्हाला दुसरं काही नको. प्रेम एवढीच एक वस्तू तुकाराम महाराजांनी भगवंताकडे मागितली. कारण माणसाच्या जीवनाच्या धन्यतेकरता एवढं एक प्रेम मिळालं तरी पुरेसं आहे. बाकी सगळं मिळालं आणि प्रेम मिळालं नाही, उपयोगाचं नाही. काहीच मिळालं नाही आणि प्रेम मिळालं, सगळं मिळतं. प्रेम ही परमार्थातली अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. तुकोबाराय देवाजवळ प्रेम मागतात. संत देवाजवळ प्रेमाशिवाय दुसरं काही मागतच नाही. जाणोनी नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खूण देवोनिया मग मी व्यवहारी असे न वर्तत. मी प्रमाण देत नाही जास्त. संत देवाजवळ प्रेम मागतात. नाही, मला उलटच बोलायचं. संत देवाजवळ प्रेम मागत नाहीत. देवाजवळ जे फक्त प्रेमच मागतात त्यांनाच संत म्हणतात. विठ्ठला विठ्ठला काय प्रेमाशिवाय मागितलं मला सांगा ना. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान, प्रेमाविण नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान. प्रेमाविण नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान. प्रेमाविण नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण प्रेम सुख दे. सगळ्या संतांची प्रमाणं आपण पहा. तुकोबारायने देवाला मागताना मागितलं ना, भक्ती प्रेमावीण ज्ञान नको देवा अभिमान. बाकीचं सोडून द्या, पण भक्ती प्रेमावीण ज्ञान सुद्धा नको म्हणतात तुकोबा. हो, मी सांगू आपल्याला, प्रेमाशिवाय आलेलं ज्ञान माणसाचं जीवन निरस बनवतं. नुसतं ज्ञान ब्रह्म माया काय करायचं आहे, काय करायचं त्याचं. माणसाचं जीवन निरस बनवतं. पण त्याच ज्ञानाला प्रेमाची जोड दिली ना तर तेच जीवन निरस होतं. लक्षात घ्या, फरक कुठे पडतो लक्षात घ्या. नुसतं ज्ञान आलं तर जीवन निरस आहे, पण त्या ज्ञानाला प्रेमाची जोड दिली तर ते जीवन निरस बनतं. निरस. इतका सहज प्रेमाचा परिणाम मानवी जीवनावर होतो. तुकोबाराय देवाजवळ प्रेम मागतात, कारण प्रेम हे जगतामध्ये अन्यत्र मिळणारं नाही, हे लक्षात घ्या. प्रेम देवाचे हे देणे, देहभाव जाई येणे. न धरावी मने
शुद्धी देश काळाची. तुकोबाराय बोलतात, अरे प्रेम व्यवहारात मिळत नाही. व्यवहारात आपल्याला वाटतं आपल्यावर प्रेम करतात लोक म्हणून. गैरसमजात राहू नका. माझी प्रार्थना आहे तुम्हाला, ऐका. प्रेमाचा अतिरेक, प्रेमाचा अतिरेक. ऐका 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 माझ्याकडे ऐका. प्रेम ही फक्त परमार्थात मिळणारी वस्तू आहे. प्रेम असं कळत नाही, प्रेम असं सांगता येत नाही. प्रेम म्हणजे काय हे आम्हाला व्यवहारामध्ये फार वाटतं की आम्हाला फार प्रेम करतात, फार प्रेम करतात घरादारातले लोक. गैरसमजात राहू नका. मी स्पष्ट सांगतो आपल्या बरं मी बोलतो असं नाही, माझी भाषा नाही, तुकोबाराय बोलतात. तीच भाषा तुकोबारांच्या पूर्वी याज्ञवल्क्याने बोलून दाखवली आहे. आपण थोडा सिद्धांत ऐका. मी पंचदशीच्या पहिल्या प्रकरणात मांडलेला सिद्धांत आपल्याला सांगतो. पंचदशीकारांनी सिद्धांत सांगितला, मनुष्य दुसऱ्यावर जे प्रेम करत असतो ते नेहमी स्वतः करता करत असतो, पण मनुष्य स्वतःवर जे प्रेम करत असतो ते कधीही दुसऱ्याकरता करत नसतो. लक्षात ठेव. आम्हाला वाटतं आमच्यावर प्रेम करणारे लोक आहेत. खोटी गोष्ट आहे महाराज, खोटी गोष्ट आहे. याज्ञवल्क्याने आपल्या बायकोला उपदेश करताना बृहदारण्यकात सांगितलं, नवारे पत्युक्कामाय पतिप्रियं भवति आत्मनस्तु कामाय पतिप्रियं भवति. नवारे जाया कामाया जाया प्रिया भवति आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवति. हेच तुकोबारांनी आपल्याला सांगितलं. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, जव मोठा चाले धंदा तव बहीण म्हणे दादा. सदा शृंगार भूषणे कांता लवी बहुमाने, तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाय. तुकोबाराय बोलतात. हीच भाषा नाथ महाराजांनी बोलून दाखव. भागवत काढा 23वा अध्याय भिक्षुगीत. नाथ महाराज बोलून दाखवतात, जव त्या धनाची झाली या तुटी, स्त्री वसवसोनी लागे पाठी, आता ना वडती तुमच्या गोष्टी, रागे उठती फडफडोनी. नाथ महाराजांची बाय सगळ्या संतांनी एकमुखाने आपल्याला सांग. अरे आपल्याला वाटतं आपल्या घरात प्रेम करणारे लोक आहेत, मला कुणाचाच अपमान करायचा नाही. पण मी म्हटलं ना, आपण गैरसमजात राहू नका. नवरा बायकोवर प्रेम करतो कारण ती 12 वाजायची वेळ सांभाळते म्हणून, आणि बायको नवऱ्यावर प्रेम करते कारण तो महिन्याचं पाकिट तिच्या हातात देतो म्हणून. बस ह्याच्या पलीकडं काही नाही. मी आपल्याला एक सोपा प्रयोग सांगतो. मला तसंही अवघड बोलता येत नाही महाराज. सोपा प्रयोग सांगतो. काही नाही, आता याच महिन्यात करून बघा, पुढच्या महिन्यात करा, कधी करा. एक प्रयोग एवढा करून बघा. काही नाही, इथून पुढं पगाराचे पैसे घरी द्यायचं बंद करा. सोपा प्रयोग. महिन्याचा पगार घरी द्यायचा बंद करा. नाही तुम्हाला पुढच्या चातुर्मासाला पंढरपूरला पाठवलं तर नाव बदलून देतो. हां, बिनकामाचा माणूस कोणी फुकट खाणारं तोंड घरामध्ये परवडत नसतं महाराज. तुम्हाला काय मायमावल्यांना सांगतो, तुम्ही एक प्रयोग करून बघा. या महिन्यापासून दुपारचा स्वयंपाक करायचा बंद करा. तुम्हालाही पंढरपूरच आहे, दुसरीकडे पाठवत नाही. कोण ठेवून घेईल घरामध्ये? आपल्याला वाटतं. मी क्षमा मागून बोलू, तुम्ही भ्रमात राहू नका. मी म्हणतो पुन्हा पुन्हा, खरं सांगू आपल्याला, घरादारात आपल्याला जे मिळतं ना ते खरं प्रेम नाही महाराज. प्रेमाचं रूप घेतलेला स्वार्थ आहे. विठ्ठला विठ्ठला लक्षात घ्या. म्हणून प्रेम अशी साधी गोष्ट नाही आहे. बरं, प्रेम असं मागितल्याने कुणी देतही नाही आणि प्रेम कुणाला दाखवताही येत नाही. तुकोबाराय बोलून दाखवतात, प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम हा अनुभवण्याचा विषय आहे, प्रेम हा दाखवण्याचा विषय नाही. म्हणून जिथं प्रेम दाखवलं जातं डोळे झाकून समजा पाप आहे. कालिदासाचं वचन आहे, अतिस्नेहा हा पापशंकी. कालिदास म्हणतात, मनुष्य आपल्या विनाकारण पुढे पुढे करायला लागला की डोळे झाकून समजावं त्याच्या मनात पाप आहे. फुकट प्रेम कोण देतं महाराज? प्रेम अशी दाखवण्याची वस्तू नाही. प्रेम अत्यंत अत्यंत नाजूक, अत्यंत नाजूक बोलण्याची वस्तू नाही. म्हणून प्रेम शब्दाने बोलून दाखवलं तर शब्दाचं वजनही प्रेमाला सहन होत नाही, इतकं प्रेम नाजूक असतं. प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. तुकोबाराय बोलतात नाजूक. आम्ही एका नाजूक राजाची गोष्ट ऐकली महाराज लहानपणी. नाजूक राजा, एक राजा होता म्हणे, इतका नाजूक
हत्तीवर बसला, म्हणजे नुसत्या हत्तीवर नाही, हत्तीवर सोन्याची अंबारी, त्या अंबारीत 7 गाद्या, आणि त्या गाद्यावर बसला राजा. हत्तीवर 7 अंबारी, अंबारीवर 7 गाद्या, त्याच्यावर राजा बसला आणि हत्ती निघाला, आणि चालता चालता हत्तीचा पाय विलायचीवर पडला तर राजाला सर्दी झाली. लक्षात आलं किती नाजूक असेल. प्रेम ह्याच्यापेक्षा नाजूक आहे. प्रेम ह्याच्यापेक्षा नाजूक आहे. याच्या व्याख्या करता येत नाही, पण तुकोबारांनी प्रस्तुत अभंगामध्ये प्रेमाची व्याख्या सांगितली. आपल्याला प्रेमाची व्याख्या या अभंगामध्ये तुकोबारांनी केलेली. तुका म्हणे काही न मागे आणि तुझे पायी सुख सर्व आहे. देवाच्या पायी सर्व सुख असताना जिथं काहीही मागावं वाटत नाही, तिथं ज्याची अपेक्षा असते त्याला प्रेम म्हणतात. विठ्ठला विठ्ठल. प्रेमाची व्याख्या नाही महाराज, प्रेम सांगता येत नाही, अति नाजूक, अति नाजूक. आणि मी आपल्याला ह्याच्या पुढे जाऊन सांगतो, वस्तू जेवढी नाजूक असते ना, तेवढं तिला हाताळणाऱ्याचा अधिकार मोठा असावा लागतो, है ना. वस्तू जेवढी नाजूक तेवढं, मी साधं उदाहरण देऊन बोलतो, वस्तू जेवढी नाजूक असते तेवढं तिला हाताळणाऱ्याचा अधिकार मोठा लागतो. अहो, घरामध्ये मुलीला बघायला पाहुणे येतात. पाहुणे येऊन बसले की घरातली ती बाई काय करते, घरातल्या मुलाला बोलवते. एका त्या ताटामध्ये, ताटलीमध्ये, ट्रेमध्ये फुलपात्र भरून पाणी, ग्लास, स्टीलचे ग्लास भरून पाणी, आणि त्याला सांगते, बाळा पाणी दे बरं पाहुण्यांना. मग तोही जातो, सगळ्यांना पाणी देतो. पाहुणे पाणी घेतात, पितात. उरलेलं पाणी पुन्हा त्याच्या हातामध्ये तो ट्रे असतो त्याच्यामध्ये ठेवतात. ते घेऊन येताना त्याचा कुठंतरी पाय अडखळतो, कशात तरी अडकतो, काहीतरी ठेचबीच लागते, आणि तो मुलगा हातातल्या ट्रे सकट पडतो. पडला की खळखळ, आता स्टीलचे पेले आहेत हातामध्ये, ट्रेमध्ये पाणी सांडतं इकडं तिकडं, खळखळ खळखळ आवाज येतो. आई आतून ओरडते, पडलास ना, तुला एक काम धड करता येत नाही, आता उचल ते पेले सगळे नीट ठेव आणि घेऊन ये परत, सांडलं असेल पाणी तर पुसून घे. द्याल तो मुलगा ते स्टीलचे पेले उचलतो, सगळं आत आणून ठेवतो. सगळं झालं की मग बोलणं चालणं होतं, लग्न ठरतं. लग्न ठरल्यानंतर पाहुण्यांना चहा देतात. तो चहा आता होणारा जावई आहे, होणारा व्याही आहे, त्याला असा साधा चहा साध्या कपात देऊन चालत नाही. मग ते वर ठेवलेल्या कपबेशा असतात, त्या अशा सहजासहजी वारकऱ्याकरता निघत नाहीत, त्या अशा वर ठेवलेल्या असतात, वर ठेवलेल्या. त्या कपबशा ती बाई काढते. 5,000 रुपयाला एक कपबशी. आपल्या घरचं काय चाललं, 5,000 रुपयाला एक कपबशी. अशा कपबशीमध्ये चहा भरला जातो. मग आता ती त्या मुलाला म्हणते, बाळा नेऊन दे बरं चहा. म्हणते नाही. मग ती नवऱ्याला, आत या. मग त्याच्या हातामध्ये ट्रे देते आणि त्यांना सांगते, हे बघा वर तोंड करून चालू नका, 5,000 रुपयाला एक कपबशी आहे, लक्षात ठेवा. सोयरी तुटली तर चालेल, कपबशी फुटली नाही पाहिजे. कारण वस्तू जेवढी नाजूक असते ना, तेवढा सांभाळणाऱ्याचा अधिकार मोठा असावा लागतो. प्रेम अशी साधी वस्तू नाही महाराज, प्रेम अत्यंत नाजूक आहे. बोलता येत नाही, मी कितीदा प्रमाण देऊ, प्रेम नये सांगता बोलता दाविता. सांगता येत नाही, बोलता येत नाही, दाखवता येत नाही. भक्तिशास्त्रात वचन आहे, भक्तिशास्त्रात, प्रेमाद्वयो रसिकयोरपि दीपयेव हृद्वेष्म भासयति निश्चलमेव भाती द्वारादयो वदनतस्तु बहिकृतश्चेत निर्वाती न्यूनम अथवा लघुतामुपैति. भक्तिशास्त्रात वचन. अंतःकरणामधलं प्रेम भगवंताबद्दलचं किंवा कुणाहीबद्दलचं शांत ज्योतीप्रमाणे तेवत असतं. ते प्रेम बोलून दाखवण्याकरता तोंड उघडलं की उघडलेल्या तोंडातून वारा आत जातो आणि प्रेमाची ज्योत फडफडते तरी नाही तर विजून तरी जाते. म्हणून जिथं खरं प्रेम आहे ना, तिथं तोंड उघडायचं नसतं. याला म्हणतात प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम अत्यंत नाजूक. तुकोबाराय भगवंताजवळ जाऊन प्रेम मागतात. भगवान म्हणतात, अहो मी प्रेम कुणाला देत नाही, वाटेल ते देईल परमात्मा. मुक्तिम ददाती करही चित्स्म न भक्तियोगम. भागवताच्या पहिल्या स्कंदात. अरे पाहिजे तर मोक्ष द्यायला मी तयार आहे, पण मी भक्ती देत नाही, कुणाला प्रेम देत नाही. परमात्मा प्रेम देऊ शकतो, पण मी आपल्याला सांगू, अरे परमात्मा मोक्षही वाटेल महाराज, पण प्रेम देण्याच्या बाबतीत परमात्म्या एवढा कंजूस अजून जन्माला आला नाही. भाषा सरळ आहे माझी.
प्रेम देण्याच्या बाबतीमध्ये परमात्म्या एवढा कंजूस अजून जन्माला आला नाही. का देत नाही? त्यालाच मिळत नाही, तो कुठून देईल? त्यालाच मिळत नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. अरे त्यालाच प्रेमाचा दुष्काळ आहे, तो कुठून देईल? महाराज आपल्याला प्रेम देऊ शकत नाही. आणि खरं सांगू, परमात्मा आपल्याला प्रेम का देत नाही? आपण त्याला देत नाही म्हणून तो आपल्याला देत नाही. हे सरळ आहे ना. आपण त्याला दिलं तर तो आपल्याला देईल. विस्तार करत नाही. तुकोबारायांनी प्रेम मागितलं. भगवंताने सांगितलं प्रेम अत्यंत नाजूक आहे, मी सहसा कुणाला देत नाही. नाजूक असल्यामुळे हाताळणाऱ्याचा अधिकार लागतो. तुकोबारायांनी सांगितलं अधिकार पाहिजे. काय अधिकार लागतो सांगा? भगवंताने सांगितलं तुकोबाराय तसं चालत नाही. अधिकाराचा विचार वेदांतात आला की 2 प्रकारच्या अधिकाराचं चिंतन करावं लागतं. एक अंतरंग अधिकार असतो आणि एक बहिरंग अधिकार असतो. असं मग सांगा मला, अंतरंग अधिकार श्रेष्ठ असेल तर मी आत्ता अधिकाराची काही व्यवस्था करतो. काय अंतरंग अधिकार लागतो? तुकोबारायांनी सांगितलं अंतरंग अधिकार मोठा आहे. तुकोबारायांनी अंतरंग अधिकाराची मागणी करताना सांगितलं विठो माऊलीये हाची वर देई संचरोनी राही हृदया माझी. ही अंतरंग अधिकाराची मागणी आहे. पण अंतरंग अधिकार एकदम मिळत नाही ना. अंतरंग अधिकार एकदम मिळत नाही. त्याच्याकरता बहिरंग अधिकारानं सिद्ध व्हावं लागतं. मग बहिरंग अधिकार काय लागतो? मग भगवंतानी सांगितल्यानंतर तुकोबाराय म्हणाले प्रेमाची इतकी तळमळ आहे देवा, आता मला बहिरंग अधिकाराच्या प्राप्तीकरता आता इकडं तिकडं जायची इच्छा नाही. मग तुम्हीच मला बहिरंग अधिकार द्या. काय बहिरंग अधिकार आहे? काही नाही. तुकोबाराय म्हणतात माझे डोळे तुमच्या मूर्तीकडे जडलेले असावेत. हा प्रेम मागण्याचा बहिरंग अधिकार अभंगाच्या पहिल्या सदा माझे जोडो तुझी मूर्ती. बहिरंग अधिकार मागताना भगवंताला मागितलं सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. रखुमाईच्या पतीकडे मागताना तुकोबाराय मागतात माझे डोळे सदा तुझ्या मूर्तीकडे जडलेले असावे. वेळेच्या मर्यादेमध्ये थोडासा विचार सांगतो. या अभंगाचे या चरणाचे 2 अर्थ होतात.
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, या चरणाचे 2 अर्थ होतात. मी सरळ सांगतो आपल्याला. डोळे या पदावर जोर दिला तर ज्ञानपर अर्थ लागतो आणि मूर्ती या पदावर जोर दिला तर भक्तिपर अर्थ लागतो. अगदी धावता धावता विचार सांगतो, ऐका. माझे डोळे तुझ्या मूर्ती, आता थोडा वेदांताचा विचार येईल, थोडासा सांगतो. माझे डोळे तुझ्या मूर्तीकडे जडलेले असावेत. डोळे हे प्रमाण आहे. तुकोबारायांची अपेक्षा आणि मागणी ही आहे की प्रमाणाने प्रमेयाकडे जावं आणि ते असं जावं की सदा तिथेच राहावं, तिथून परत येऊ नये. मूर्ती हे प्रमेय आहे, डोळे हे प्रमाण आहे. प्रमाणाने प्रमेयाकडे जावं आणि प्रमेय रूप होऊन जावं तर प्रेम मागण्याचा अधिकार येतो. विठ्ठला विठ्ठला. थोडं सांगतो, ऐका. वेदांत आहे थोडा. खरं म्हणजे मी वेदांत जास्त सांगू नये, ही वेळ नाही वेदांत सांगायची. रात्रीच्या वेळेला वेदांत सांगू नये या मताचा आहे महाराज मी. रात्रीचा वेदांत ज्ञानापेक्षा झोपेचं कारण ठरत असतो. त्यामुळे मी काही तुम्हाला झोप लावायची जबाबदारी घेऊन आलो नाही. थोडं सांगतो, मला मधल्या भजनापर्यंत काही आधार पाहिजे की नाही. थोडं सांगतो, ऐका. सदा माझे डोळे तुझ्या मूर्तीकडे सदा जडलेले असावेत. याचा ज्ञानपर अर्थ असा आहे की प्रमाणाने प्रमेयापर्यंत जावं, सदा तिथेच राहावं. आता ऐका, माणसाच्या जीवनामध्ये माणसाला जगताच्या वैविध्याचं जे दर्शन होतं त्या दर्शनाचं कारण काय? ऐका. आपण रस्त्याने निघालो, बाजारपेठेतून जाताना हे कापडाचं दुकान, हे भांड्याचं दुकान, हे मिठाईचं दुकान, हे अजून कशाचं दुकान, हे खताचं दुकान, हे ह्याचं दुकान, हे सोन्या चांदीचं दुकान, ही दुकानं आपण बघत जातो की नाही? बघत जातो. हे वैविध्य कळतं ना आपल्याला. हे सोन्या चांदीचं दुकान आहे, हे भांड्याचं आहे, हे कपड्याचं आहे, हे खाण्याचं आहे, हे खताचं आहे. ही दुकानं वेगवेगळी आपल्याला दिसतात. आपण शेतात जातो, शेतामध्ये आपल्याला कळतं हे आपलं शेत आहे, हा आऊत आहे, हे शेजाऱ्याचं शेत आहे, हा आपला गाव काय शेतातला गडी आहे, इथली झोपडी आहे, हे बैल आहेत, हे अमुक आहे, हा तमुक आहे. हे कळतं की नाही आपल्याला? कळतं. तिथून मनुष्य घरी येतो. घरी आल्यानंतरही त्याला हे आपलं घर आहे, हे शेजारच्याचं घर आहे, हे आपल्या घरामध्ये हे असं आहे, हा आपला मुलगा आहे, ही मुलगी आहे, ही म्हैस आहे, ही बायको आहे. म्हणजे तसं नाही. म्हैस आहे स्वतंत्र वाक्य, बायको आहे स्वतंत्र वाक्य. गोंधळात पडू नका. किंवा बायकोलाही वाटू शकतं हे काही भ्रम माणसालाच होतात असं नाही. हा बैल आहे, हा नवरा आहे असं वाटू शकतं की नाही बायकोला सुद्धा. काय हे पहा, समानतेचे दिवस आहेत. मला दोन्ही उदाहरणं द्यावी लागतील, मला एका बाजूने बोलता येणार नाही. हे वैविध्य दिसतं की नाही आपल्याला? दिसतं. का दिसतं हा मुद्दा आहे. का दिसतं? सोन्या चांदीचं दुकान आहे आणि कपड्याचं दुकान आहे, त्याच्या शेजारी मिठाईचं दुकान आहे. या 3 दुकानामधलं वैविध्य, वेगळेपण आम्हाला का प्रत्ययाला येतं? त्याचं कारण हे आहे की सोन्या चांदीच्या दुकानाकडे गेलेली आमची वृत्ती ही तिथून परत येते. कारण जोपर्यंत वृत्ती पदार्थाशी एकरूप होत नाही तोपर्यंत पदार्थाचं ज्ञान होत नाही. हा नियम आहे वेदांताचा. बरोबर आहे. वृत्ती चैतन्य विषय चैतन्याची एकरूपता म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आहे ना. आता हे काय पिढा निघाली हो. बरं जाऊ द्या, निघालीच तर आता पुढं सांगतो. आमची वृत्ती तिथपर्यंत जाते आणि तिथून परत येते. परत आली की तिथून पुन्हा चांदीच्या दुकानाकडे जाते, तिथून परत येते, मग कपड्याच्या दुकानाकडे जाते. आमच्या वृत्तीला सोन्या चांदीच्या दुकानाकडून मिठाईच्या दुकानाकडे परस्पर जाता येत नसतं. तिला मधल्या काळात स्वतंत्र ज्ञानाकरता स्वस्थानी यावं लागत असतं. जी वृत्ती परत येते ती वृत्ती आम्हाला दुसऱ्या विषयाचं दर्शन करून देते. आता दुसरं उदाहरण सांगतो. ज्ञानोबारायांनी हे जग पाहिलं, तुकोबारायांनी हे जग पाहिलं, नाथ महाराजांनी हे जग पाहिलं. पण या जगतातल्या प्रत्येक पदार्थाकडे बघताना त्यांना हा पदार्थ वेगळा, तो वेगळा, तो वेगळा असं दिसलं का जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्यासी नाही. नर नारी बाळे अवघा नारायण तुकोबाराय बोलले. आपण ज्ञानोबारायांना विचारा. ज्ञानोबाराय हेच कारण सांगतात. 18वा अध्याय काढा. ज्ञानोबाराय बोलतात आत्मत्वे वेठीला होय
तो जया तया दृश्याते पाहे, ते दृश्य दृष्टेपणेशी होत जाये तयाचे चिरू. आमची वृत्ती तिथून परत येते म्हणून आम्हाला भिन्न विषयाचा बोध होतो. तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथ महाराज, नामदेवराय यांची वृत्ती परमात्म्याकडे जाते, तिथून परत येत नाही. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी ओढ येईल. तुकोबारायांना विचारा, सहज मी आंधळा गात निज निराकार पंथी. वृत्ती हे निवृत्ती झाली, मग काय जन न दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे. अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते, सुखे मी निजलो गा शून्य सारोनी जेथे. तुकोबारायांचा आंधळा बघा ना. तुकोबाराय बोलतात, या संतांची वृत्ती ज्या विषयाकडे जाते, ज्या परमात्म्याकडे जाते, म्हणून वृत्ती विषयाकडे गेली आणि विषयाशी तदाकार होऊन तिथंच राहिली, तर ती दृष्टी जिथे जिथे जाईल तिथे तिथे ज्याच्याशी तदाकार झालं तेच दिसेल. झालं. म्हणून तुकोबाराय म्हणतात की आमची वृत्ती, आमचे डोळे तुमच्याकडे यावेत देवा, तुमच्या मूर्तीकडे लागावेत. पण कसे लागावेत? सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. बस तुझ पाहता सामोरी, 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 तुझ पाहता तुझ पाहता सामोरी, तुझ पाहता सामोरी. दृष्टी न फिरे माघारी, दृष्टी न फिरे माघारी, माझ्या चित्ता तुझ्या पाया, माझ्या चित्ता तुझ्या पाया. दृष्टी न फिरे माघारी, दृष्टी न फिरे माघारी, माझ्या चित्ता तुझ्या पाया, माझ्या चित्ता तुझ्या पाया. तुकोबाराय रोज म्हणतो आपण सकाळी, तुझं पाहता सामोरी, दृष्टी माघारी न फिरे, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. रखुमाईच्या पती सोयरिया, म्हणून डोळे या पदावर जोर दिला तर ज्ञानपर अर्थ लागतो. ज्याची वृत्ती परमात्मरूप झाली आणि ज्याला सर्वत्र भगवत दर्शन होतं आहे, त्यालाच प्रेम मागण्याचा बहिरंग अधिकार प्राप्त होतो. ऐका. आणि म्हणून तुकोबाराय डोळे या पदावर जोर देतात. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. रखुमाईच्या पती सोयरिया आणि मूर्ती या शब्दावर जर जोर दिला तर भक्तिपर अर्थ लागतो. तो भक्तिपर अर्थ कसा लागतो याचं थोडंसं विवरण करतो. वेळ संपत आली माझी. एकदा अंतःकरणपूर्वक भगवंताचं भजन करू, थोडा वेळ करू आणि थोडक्या वेळामध्ये नंतरचा विचार सांगून सेवा संपवतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये भगवंताच्या चरणाजवळ अंतःकरणात प्रेमाची मागणी करतात. अंतःकरणपूर्वक भगवंताच्या चरणाजवळ प्रेमाची मागणी करतात. ही मागणी का करतात आणि प्रेमच का मागतात या संबंधातला थोडासा विचार आपण बोलून आलो. तर पहिल्या चरणाचा थोडासा विचार आपण करतो आहोत की प्रेम अत्यंत दुर्लभ आहे आणि प्रेम मागण्याकरता अधिकार लागतो. कोणी उठावून देवाजवळ जाऊन प्रेम मागावं असं आपल्याला करता येत नाही. याच्याकरता तुकाराम महाराजांना शेवटी रुक्मिणी मातेचं स्मरण करून द्यावं लागलं. रखुमाईचा पती तू आहेस, त्याच्यामुळे प्रेम काय असतं याची तुला जाणीव आहे आणि प्रेम काय असतं याची तुला जाणीव असल्यामुळे प्रेमामुळे मानवी जीवन कसं बदलून जातं हेही देवा तुला कळतं. म्हणून आम्ही प्रेम मागतो आहोत वगैरे वगैरे आपल्याला विचार नंतर करता येईल वेळ राहिला तर. पण तुकाराम महाराज प्रेम मागतात आणि हे प्रेम मागत असताना सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया याच्यातल्या सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती याच्यातल्या डोळे पदावर जोर देऊन ज्ञानपर अर्थ कसा लागू शकतो याचा थोडासा विचार आपण केला. मूर्ती या पदावर जोर दिल्यानंतर भक्तिपर अर्थ लागतो असा एक दुसरा विचार आपल्याला या संबंधामध्ये करायचा आहे. विठ्ठला विठ्ठला याच्यामध्ये मूर्ती पदावर जोर दिल्यानंतर भक्तिपर अर्थ कसा होऊ शकतो याचा थोडासा विचार करायचा आहे. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, देवा माझे डोळे तुझ्या मूर्तीकडे जडलेले असावेत असं जे तुकाराम महाराजांचं मागणं आहे त्या मागणीमध्ये तुकाराम महाराज एवढीच अपेक्षा व्यक्त करतात की देवा तुम्ही मूर्ती अशी धारण करा की ज्या मूर्तीला बघून मला दुसरं काही बघावंसंच नाही वाटलं पाहिजे. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, माझे डोळे तुझ्या मूर्तीकडेच जडलेले असावेत. याचा अर्थ तुम्ही मूर्तीच अशी धारण करा की माझ्या डोळ्याला दुसरं काही बघावंसंच नाही वाटलं पाहिजे. हा भक्तिपर अर्थ झाला. कारण काय आहे की भगवंताचं रूपच इतकं अलौकिक आहे की त्या अलौकिक रूपापुढे इतर काही बघावंसं नाही वाटलं पाहिजे. आता तसं जर बघितलं तर प्रल्हादाच्या समोर प्रकट झालेलं भगवंताचं रूप दुसरं काही बघावंसंच नाही वाटलं पाहिजे. या वर्गात बसतं का? बसतं का? विचार करा ना. बसतं का? नाही बसत. वराह अवतारात भगवंतातलं रूप दुसरं काही बघावंसंच नाही वाटलं पाहिजे. या प्रकारात बसतं का? मत्स्य अवतारातलं बसतं का? कुर्म अवतारातलं बसतं का? बाकीच्या कोणत्या अवतारातलं बसतं का? नाही बसत. माझे डोळे तुझ्या मूर्तीकडे जडलेले असावेत याचा अर्थ अशी मूर्ती धारण करा, असं रूप धारण करा की दुसरं काही बघावंसं नाही वाटलं पाहिजे. माणसाचे डोळे एका वस्तूला सोडून दुसऱ्या वस्तूकडे का जातात? कारण ज्या वस्तूकडे तो बघत असतो त्या वस्तूतलं स्वारस्य संपतं. म्हणून एकदा त्याच्यातलं स्वारस्य अबाधित राहिलं की त्याला दुसरं काही बघावंसं वाटत नाही. एखादं सुंदर दृश्य आपण बघतो, समुद्राच्या काठावर गेला, सुंदर दृश्य आहे, सूर्य अस्ताला चालला, सूर्याचं प्रतिबिंब समुद्रामध्ये पडलेलं आहे, अथांग पाणी आहे, आकाशाला वेगवेगळे रंग प्राप्त झालेले आहेत, इतरत्र काही नाही आहे, आवाज त्या समुद्राची गाज ऐकू येते, दुसरा काही आवाज नाही, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. ते सगळं रूप बघत असताना, दृश्य बघत असताना माणसाला असं वाटतं की नाही बस आता काही बघू नये दुसरं, बस एवढंच बघावं, आता ही वेळ संपूच नाही असं वाटतं की नाही. एखादं सुंदर दृश्य बघितल्यावर काय असतं, ज्या वेळेला वृत्ती ज्या रूपाशी तदाकार होते तिथं जसं ज्ञान होतं तसं जी वृत्ती तिथं गुंतून पडते तिथं सौंदर्य प्रतीत होत असतं. यदेव रोचते यस्मै भवेत्त तस्य सुंदरम असं सौंदर्याचं एक लक्षण आहे. सौंदर्याचं लक्षण आहे म्हणजे काय की यदेव रोचते यस्मै, ज्या वेळेला माणसाला जे अत्यंत आवडतं त्या वेळेला त्याला ते सुंदर वाटत असतं, त्यावेळेला सुंदर वाटतं. खूप भूक लागलेल्या माणसाला शिळी भाकरी चवदार वाटते की नाही, पण तेच पोट भरलेल्या माणसाला पुरणपोळी चवदार वाटते का? विचारा. वाटत नाही. कारण ज्या वेळेला ज्याची अत्यंत गरज असते आणि ज्या वेळेला ते मनाला अत्यंत आवडलेलं असतं त्यावेळेला ते सुंदर वाटत असतं. जाऊ द्या, मला तोही विचार सांगायचा नाही, पण माणसाला असं वाटतं वा 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 आता हे रूप असंच बघत बसावं, पण बघता येतं का?
नाही. परत आल्यावर बायको म्हणते, अहो किती वेळ कुठे गेला होता? मग तो सांगतो समुद्रावर गेलो होतो. काय बघितलं? मग तो सांगतो काय रूप होतं, काय दृश्य बघितलं, भयंकर सुंदर. आता मला अद्याप हे कळलं नाही, भयंकर आहे ते सुंदर कसं आहे, आणि जे सुंदर आहे त्याला भयंकर म्हणायचं कसं? पण माणूस हा शब्द भयंकर सुंदर, भयंकर आणि सुंदर हे दोन शब्द बायको सोडले तर दुसरीकडे एकत्रित येऊ शकत नाही. येऊ शकत नाही, ताकदच नाही त्या शब्दाची एकत्रित आहे. अधिकरण एकच आहे. दोन अधिकरणात हे दोन शब्द स्वतंत्रतेनं राहतील, पण एका अधिकरणात राहायचं असेल तर शक्य होत नाही. का बोलतो मी आपल्याला, विनोद सोडून द्या याच्यातला, पण मी आपल्याला का बोलतो लक्षात घ्या. एखादं दृश्य बघताना तेच बघावं म्हणून तुकाराम महाराजांचे शब्द सांगतो मी आपल्या. माझे डोळे तुझ्या रूपाकडे जडलेले असावेत, असं जे तुकाराम महाराजांचं बोलणं आहे ना, प्रसिद्ध अभंग सगळ्यांच्या पाठातला. सुंदर ते ध्यान काय हो पुढं, हां मला पाठ नाही पूर्ण म्हणत जा, सांगत जा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया, तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर. हे ध्यान का हे ची ध्यान, हे ध्यान म्हणा की बिघडलं काय? नाही ना, हे ची चकार फार अवघड असतो. हां, चकार व्यावृत्तीपूर्वक चकार वापरला जातो. आपल्या व्याकरणाच्या नियमात बघितला तर चकार म्हणजे तेच पाहिजे, दुसरं चालत नाही. अहो तुम्ही जेवायला या म्हणणं वेगळं आणि तुम्हीच जेवायला या म्हणणं वेगळं ना. तुम्ही जेवायला या म्हणलं की समजावं सप्त्याचा भंडारा आहे, कोणी या घेऊन या. पण तुम्हीच या म्हणलं की समजावं पार्टी मिटिंगचं जेवण आहे. बायकोला आणू नका, कधी कोण कधी फुटल आणि कुठल्या पक्षात जाईल सांगता येत नाही. मुलांना बरोबर आणू नका, मित्रांना बरोबर आणू नका, तुम्हीच. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे. तुम्ही तुझं पाहे पांडुरंगा, तुम्ही तुझं पाहे पांडुरंगा, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे, ऐसाची तुरा ऐसाची तुरा आहे. तुम्ही तुझं पाहे पांडुरंगा, तुम्ही तुझं पाहे पांडुरंगा, आता दृष्टी पुढे दृष्टी पुढे आईसा तूर आहे का आईसाची तूर आहे? आईसाची आवडे निरंतर हे ची, आता दृष्टी पुढे आईसाची. हा चकार काय ताकद बाळगून आहे तुकोबारायची, काय सांगू मी आपल्याला. अहो तुकोबारांना याच रूपाची अपेक्षा आहे, दुसरं रूप बघायला तुकोबाराय तयार नाहीत. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. कोणती मूर्ती? हीच मूर्ती, दुसरी मूर्ती आम्हाला नको. हे तो दुसरं रूप तुम्ही धारण करू नका. तुमचे जे पाय समचरण आहेत ते समचरणच ठेवा. कमरेवरचे हात, आम्ही कितीही वाईट वागलो, तंबाखू खाल्ली तरी कपाळाला हात लावू नका, कमरेवरच ठेवा. आता दृष्टी पुढे. महाराज आपण रोज फिरणारी मंडळी, रोज फिरतो आपण, रोज नवीन मंदिरात कीर्तनाला जातो. तुम्ही संगमरवरातला गणपती बघितला आहे का? बघितला. शेंदूर लावलेला गणपती बघितला? बघितला. पांढऱ्या दगडातली संगमरवरातली शंकराची पिंड बघितली कधी? बघितली. काळ्या दगडातली, आता त्र्यंबकजवळ आहे तुम्हाला, काळ्या दगडातली बघितली. पांढऱ्या संगमरवरी दगडातली कृष्णमूर्ती बघितली का? बघितली. काळ्या दगडातली बघितली. संगमरवरात राम लक्ष्मण सीतेची मूर्ती पाहिली. काळ्या, इथं नाशिकला काळाराम काळ्या दगडात आहे. मला सांगा, ह्या सगळ्या मूर्ती आपण बघितल्या, संगमरवरातला पांढरा पांडुरंग तुम्ही कुठं बघितला का? पांढरा ऐकायला तरी बरं वाटतंय का? पांढरा पांडुरंग ऐकायला कानावर तरी बरं वाटतंय. बघितली कुठं मूर्ती? नाही ना. जगाच्या पाठीवर कुठं?
नाही. बरं मला सांगा, काळ्या पाषाणामध्ये जर पांडुरंगाची मूर्ती कोरता येते तर संगमरवरात कोरता येत नसेल का? येत असेल की नाही? संगमरवरात पांडुरंगाची मूर्ती कोरता येत असेल ना, मूर्तिकाराला कोरता येत असेल. संगमरवरातला पांडुरंग तयार करता येतो, पण आत्तापर्यंत कधी कुणी केला नाही. कारण का? तुकोबारांनी सांगितलंय, आता दृष्टीपुढे आईसा चीर आहे, रंग बदलण्याचं धाडस देवाने अजून केलं नाही. बाकीच्या सगळ्या देवांनी आपले रंग बदललेत, पण हा पांडुरंग असा आहे महाराज. तुकोबारांच्या शब्दाची ताकद अशी आहे, देवाने अजून आपला रंग बदलला नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा तुम्ही असं रूप धारण करा की आमच्या डोळ्याला दुसरं काही बघावंसं वाटलं नाही. हा भक्तिपर अर्थ आहे, अजून विस्तार होऊ शकेल. ते तुकोबाराय प्रार्थना करतात देवाला. कोणत्या देवाला करतात? रखुमाईच्या पती सोयरिया. आता रखुमाईचा पती का म्हणलं, काय नाही, त्याची कारणं काय? अनेक अभंगामधून एकधरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेणे झाले अवघे काम, निवारीला भवभ्रम. तुकाराम महाराज बोलून दाखवतात ना, रखुमाईचा पती असे शब्द तुकाराम महाराजांनी वापरलेत. आता तुकोबारायांना काय देवाचं नाव माहीत नाही? विठो माऊली आहे याच अभंगामध्ये विठो म्हणलंय ना, मग त्या देवाचं नाव माहिती नसावं का? माहिती आहे. बरं दुसरं सांगतो, बायकोच्या नावाने ओळखलं जावं एवढा आमचा देव कर्तृत्व शून्य आहे का? असंही नाही. मग तरी तुकोबाराय का म्हणतात? आता त्याची कारणं सांगत बसायला मला वेळ नाही. कीर्तनकाराने आपल्याजवळचं सगळं एका कीर्तनात संपवू नये, असा नियम आहे. हां, त्यामुळे त्याचा काही फार विचार मी करत नाही. एक धरीला चित्ती तुकोबाराय बोलतात, आम्ही रखुमाईचा पती. रखुमाईचा पती का म्हणलं? एक या शब्दात त्याचं उत्तर आहे. कारण त्याचं सरळ कारण असं आहे, याला अनेक रखुमाई आहेत, रखुमाईला हा एकच आहे म्हणून. याला अनेक रखुमाई आहेत. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. तसं तुकोबाराय सांगतात, त्या रुक्मिणीने जसं तुम्हाला एकालाच चित्तामध्ये धरलं होतं, तसं आम्ही सुद्धा फक्त तुमच्याच प्रेमाची अपेक्षा करतो आहोत. हे देवाला आपली अनन्यता कळावी याच्याकरता तुकोबाराय रखुमाईचा पती म्हणतात. रुक्मिणीच्या पत्रामधून आपल्याला वेगवेगळी कारणं दिसत जातात, कळत जातात. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्णविवरैः हरतोंगतापम रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थलाभम त्वय्यच्युता विशती चित्तम पत्रपम मे. रुक्मिणी मातेने पाठवलेल्या पत्रामध्ये भागवतामध्ये आपल्याला हे संदर्भ सापडतात. त्याच्यातून काही कारणं आपल्याला शोधता येतील. थोडक्यात तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला 4 गोष्टी शिकवतात, त्या लक्षात घेतल्या पाहिजेत. मागायचं असेल तर देवाजवळच मागावं, देवाजवळ मागायचं असेल तर प्रेमच मागावं, देवाजवळ प्रेमच मागायचं असेल तर भजन करूनच मागावं, देवाजवळ भजन करून प्रेमच मागायचं असेल तर कायमचं मागावं. हे तुकोबाराय प्रस्तुत अभंगातून आपल्याला शिकवतात. त्याचा विचार करून आपणही भगवंताजवळ प्रेम मागावं. प्रेमाशिवाय अन्य काही मागणं हा भगवंताचाही अपमान असतो आणि आपण केलेल्या साधनेचाही तो अपमान असतो. याच्याकरता म्हणून भगवंताजवळ आपण प्रेम मागावं. तसं प्रेम मागण्याची सद्बुद्धी आणि सामर्थ्य आपल्याला यावं. कारण काय होतं, बऱ्याच वेळेला हे कीर्तनात ऐकलेलं मनाला पटतंही, पण आता विचार करा, हे तुम्ही ऐकलं आणि इथून घरी जाताना इथल्या कोपऱ्यावर जर परमात्मा भेटले आणि त्यांनी जर भेटत नाहीत, पण एक गंमत म्हणून सांगितलं, समजा भेटले आणि त्यांनी इथं विचारलं काय पाहिजे, तर प्रेम पाहिजे असं पटकन तोंडातून येत नाही. मग सगळा संसार आठवत राहतो. मग हे लक्षात राहावं, मनन व्हावं, चिंतनात राहावं. याच्याकरता देवाजवळ प्रेमच मागितलं पाहिजे हे आपल्याला निश्चयात्मक बुद्धीनं कळावं. असं जर वाटत असेल तर त्याच्याकरता ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, त्याच्याकरता गाथा वाचला पाहिजे. मी आपल्याला स्पष्ट सांगतो, आपल्या जीवनाचा उद्धार होईल तर ज्ञानेश्वरी गाथ्यानंच होईल. जगतामध्ये दुसरी व्यवस्था नाही, हे लक्षात घ्या. मी स्पष्ट बोलतो, दुसरी व्यवस्था नाही. मी प्रत्येक वेळेला हेच बोलत आलेलो आहे, अजूनही बोलायला मला संकोच नाही. आपल्या जीवनाला कृतार्थता येईल तर ज्ञानेश्वरीनंच येईल, गाथ्यानंच येईल. तुकोबारायांची अक्षरच आमचं जीवन संपन्न करतील, दुसऱ्या कुणामध्ये ती ताकद नाही, हे लक्षात घ्या. म्हणून रोज सर्वांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करून विनंती करतो, हात जोडून प्रार्थना करतो, थोडी ज्ञानेश्वरी रोज वाचत चला.
थोडं गाथा रोज वाचत चला, 5 ओव्या वाचा, 5च अभंग वाचा, पण वाचा एवढी माझी विनंती आपल्याला सगळ्यांना राहील. थोडं वाचा. मी काही रोज सगळी ज्ञानेश्वरी वाचा असं म्हणत नाही. रोज 50 अभंग 100 अभंग रोज वाचा म्हणत नाही. मला माहिती आहे तुम्ही खूप 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 व्यस्त जीवन जगणारे लोक आहात, मला कल्पना आहे. मला असं वाटतं की माणसाच्या जीवनाला धन्य करायला दिवसातले फक्त 15 मिनटं पुरतात. तुम्ही दिवसातली फक्त 15 मिनटं द्या, जीवन धन्य आहे. 5 मिनटं ज्ञानेश्वरी, 5 मिनटं गाथा आणि 5 मिनटं रामकृष्ण हरीचं भजन, संपलं. याच्या पलीकडे जीवन धन्य होण्याकरता काय लागतं मला सांगा? काय लागतं? काहीच लागत नाही. उरलेले 23 तास 45 मिनटं तुमच्या मालकीचे. काय त्याच्यामध्ये तुम्हाला नोकरी करायची, घरदार सांभाळायचं आहे, मित्राबरोबर जायचं आहे, फिरायचं आहे, सगळं करू शकता. फक्त 15 मिनटं द्या एवढीच प्रार्थना करू. 5 मिनटं ज्ञानेश्वरी वाचा, 5 मिनटं गाथा वाचा, बस जीवन धन्य आहे. 5 मिनटं घरात सगळ्यांबरोबर बसून रामकृष्ण हरी भजन करा, बस संपलं नाव. काय लागतं सांगा बरं मला? काय लागतं? इतकं सोपं साधन संतांनी आपल्या हातामध्ये दिलं. म्हणून सगळ्यांना विनंती, प्रार्थना, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, याच्याशिवाय आपलं जीवन धन्य होणार नाही, हे लक्षात घ्या. मी पुन्हा पुन्हा विनंती करतो. सकाळी नाही जमली दुपारी वाचा, दुपारी नाही जमली संध्याकाळी वाचा, कामावरून आल्यावर वाचा, कामावर जायच्या आधी वाचा, रात्री परत आल्यावर घरी बसून वाचा, नाही अंथरुणात आडवं पडून वाचा, नाही पालथं पडून वाचा, पाय वर करून वाचा, हात वर करून वाचा, पण तुमच्या पाया पडतो बाबा, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. याच्याशिवाय कोणी एवढ्या प्रेमानं कळवळीनं आपल्याला सांगत नाही. बरं लक्षात घ्या, तुकोबारायण एवढं प्रेमानं कोणी सांगत नाही आपल्याला, ज्ञानोबारायण एवढं जवळ घेऊन कोणी बोलत नाही आपल्याला. हे बोलायला आपल्या घरात आहेत, दारात आहेत. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका, अशी माझी पुन्हा 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 सर्वांना विनंती आहे. ज्ञानेश्वरी गाथा वाचत चला. गाव आपला सुवर्ण महोत्सव यंदा संपन्न होतो आहे. मगाशी मला कळालं की आमचे वैकुंठवासी गुरुवर्य बोधे बाबा 15 वर्ष इथे येऊन राहिले. 15 वर्ष. म्हणून मी उमेश महाराजांना म्हणलं आहे की 15 वर्ष बाबा ज्या भूमीमध्ये येऊन राहिले तिथं यायला आम्हाला उशीर झाला महाराज. बाबा जिथं 15 वर्ष राहिले ना, तिथली माती आम्ही कपाळाला लावतो, तिथली माती कपाळाला लावतो. इतकं बाबांविषयी आमच्या अंतःकरणात प्रेम आहे, श्रद्धा आहे. आम्ही आज जे उभे आहोत ना, आमचा परमार्थ जर खरंच काही चांगला चालू असेल तर त्याला परंपरा कारण असेल, आमचं काय जे काही असेल ते असेल, पण आमच्या अंतःकरणातला विश्वास हा आहे की बोधे बाबांचा आशीर्वाद आमच्या मागे, म्हणून आमचा परमार्थ योग्य मार्गावर चालतो. म्हणून आम्हाला कधी विपरीत वागावं वाटलं नाही आत्तापर्यंत. म्हणून आत्तापर्यंत विपरीत काही कर्म करावं वाटलं नाही. कधी मनामध्ये व्यसन करण्याचा विचार शिवला नाही. बोधेबाबांचे संस्कार आहेत, हे लक्षात घ्या. तिथं बाबा राहिले, 15 वर्ष राहिले. 15 वर्ष. आम्हाला चातुर्मास सोडले तर बाबा मिळत नव्हते महाराज, पण आपल्याकडे 15 वर्ष राहिले. त्यांची पावलं लागली. या मातीलाही वंदन करतो, आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा वंदन करतो, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. तुमच्या सगळ्यांचा दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे प्राप्त झाला, आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण उमेश महाराज, त्यांच्याही प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनाही त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. महाराज समोर आहेत, महाराज समोर आहेत. 3 नंबर दिंडीत तुमच्या चाली ऐकून शिकलो आम्ही. 3 नंबर दिंडीमध्ये महाराजांच्या बंसीबांच्या चाली ऐकत चाललो आम्ही. तेवढंच जे काही कानावर पडलं तुमचं बाबांचं, तेवढ्यावरच आता आमची जी काही पुढची वाटचाल आहे तुमच्याच आधाराने. हो, आपण 15 वर्ष 50 वर्ष, पहिल्या वर्षापासून 50 वर्ष. तुमचाही सुवर्ण महोत्सव सेवेचा, आपल्याही सेवेचा सुवर्ण महोत्सव, सेवेचा केवढं सातत्य आहे, केवढं समर्पण आहे. आपल्याही चरणी नतमस्तक होतो. झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या, तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. गोड
गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम येई मज प्रेम सर्व काळ येई मज प्रेम सर्व काळ विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले गुरुविनी बागुळी उतरली नाही विचारिला अधिकार मी आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम